की आजच्या काळात मेडिकल सायन्स एवढं ॲडव्हान्स झालंय, आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. का असं? तर अरे आयुर्वेद काय मोठ्या आजारांवर थोडी काम करतं. आयुर्वेद हळूहळू काम करतं. स्लो. की अश्वगंधा घेतल्यामुळे मसल गेन होत नाही. त्याचे फायदे एवढे असतात आणि त्याचा प्रचार एवढा केला जातो. आणि ह्याचा आयुर्वेदाशी काहीही संबंध नाहीये. हे प्युअर मार्केटिंग गिमिक्स आहेत. भारत हा अख्ख्या जगातला ड्रग रेझिस्टंट टीबी चं माहेरघर. सगळ्यात जास्ती ड्रग रेझिस्टंट समजा ज्या व्याधीला म्हणजे टीबीला असेल तर ते भारतामध्ये. बाहेर कोल्ड्रिंक्स आहेत किंवा मग सरबत आहेत किंवा गार पाणी आहे. ऍक्च्युली हे दिसायला गार आहेत, स्पर्शाला गार आहेत, पण ते शरीराला गार नाहीये. त्याचा इम्पॅक्ट खूप विपरीत होतो. झालं असं की काही वर्षांपूर्वी जामा नावाचं एक पब्लिकेशन होतं की जिकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या मेडिकल रिलेटेड रिसर्च पेपर्स पब्लिश होऊ शकतात. तर तेव्हा एक आर्टिकल असं पब्लिश झालं की आयुर्वेदामध्ये हेवी मेटल्स खूप वापरली जातात आयुर्वेदाच्या औषधांमध्ये. काही शतकांपूर्वी फार्मास्युटिकल कंपनीनी पूर्णतः मॉडर्न पॅथीवर ताबा घेतला आणि आता पूर्णच्या पूर्ण मॉडर्न पॅथी इज ऍक्च्युली कॅप्चर्ड बाय फार्मा इंडस्ट्री. नमस्कार. जर तुम्हाला हेल्दी आणि आनंदी जीवन जगायचं आहे तर आजचा पॉडकास्ट पूर्ण बघा, अजिबात मिस करू नका. मित्रांनो, आपण ना हेल्दी जीवन जगण्यासाठी बरंच काही करतो. जिम, सप्लिमेंट्स, बरंच काही. पण तरीसुद्धा कन्फ्युजन कायम राहतं. डायजेशन संबंधितले इश्यूज, थकवा आणि बरंच काही. का होतं असं? आयुर्वेद सध्या फक्त एक फॅड आहे की ॲक्च्युली आयुर्वेद ही एक जीवनाची पद्धत आहे? आज आपल्या पॉडकास्टवर जे पाहुणे येणार आहेत ते त्याच्याबद्दल जबरदस्त मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या 18 वर्षांमध्ये 45,000 पेक्षा जास्त पेशंट्स आणि ते सुद्धा 13 पेक्षा जास्त देशांमध्ये लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ते एक फक्त आयुर्वेदिक डॉक्टर नसून एक इंटिग्रेटिव्ह थिंकर आहेत आणि हीलर आहेत. अर्बन आयुर्वेदचे ते चीफ कन्सल्टंट आहेत आणि एक वेगळा दृष्टिकोन ते आणतात. तो म्हणजे आयुर्वेद, मेंटल हेल्थ आणि एनर्जी हीलिंग. त्यांनी अनेक रिसर्च पेपरसुद्धा पब्लिश केलेले आहेत. मनोवेद, पंचप्राण चिकित्सा यासारख्या ॲप्रोचेसवर ते काम करतात. जे फक्त मन नाही तर इमोशन्सवर देखील काम करतात. आणि एवढंच नाही, 350 कोटीपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल असलेल्या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. म्हणजे एकीकडे एन्शियंट विजडम आणि दुसरीकडे मॉडर्न हेल्थकेअर सिस्टम, या दोघांचाही ते संगम साधतात. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आयुर्वेद खरंच आपल्या जीवनाला कशा प्रकारे लागू होतं. आज आपल्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत, मला सांगायला अभिमान वाटतो की तो माझा खूप अत्यंत जवळचा मित्र आहे आणि आज अभिमानाने मी त्याला या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांच्या समोर आमंत्रित करतो. वैद्य गौरव गुप्ते. सो वैद्य गुप्ते, मला तुम्हाला पहिला प्रश्न थेट विचारायचा आणि तो असा आहे की आजच्या काळात मेडिकल सायन्स एवढं ॲडव्हान्स झालंय, पण आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. का असं? कंटेम्पररी मेडिकल सायन्स म्हणजे आत्ता ज्याला आपण मॉडर्न सायन्स असं म्हणतो ना, तर त्यांचा पूर्णतः फोकस इज मोर अबाउट क्युअर. हं. इट इज मोर अबाउट ट्रीटिंग डिसीजेस. आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं ओरिएंटेशन आहे किंवा जी काही मांडणी झालेली आहे ती एखादा व्याधी, एखादा डिसीज किंवा होणारा त्रास, त्याचा आपण नायनाट कसा करू शकू ह्या संदर्भामध्येच जास्ती आहे. आणि ह्याच्यामध्ये एस्पेशली असे काही जे व्याधी आहेत, जे व्हायरल आहेत किंवा बॅक्टेरियल कारणांमुळे होतात किंवा इन्फेक्शन्स, बोलीभाषेत सांगायचं तर इन्फेक्शन्समुळे होतात. तर त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून खूप सुंदर प्रकारचे अँटीबायोटिक्स किंवा अँटीव्हायरल्स अशा स्वरूपाची औषधं मॉडर्न सायन्सने तयार केली. मूळतः फोकस सगळा मॉडर्न सायन्सचा ह्या स्वरूपाचाच आहे की ह्या पॅथोजन्सना म्हणजे आजार तयार करणाऱ्या जंतूंना कसा मारायचा. ओके. जसं प्रत्येकाला एक सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असतो, त्याच पद्धतीने ह्या जंतूंना सुद्धा एक सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. त्याच्यामुळे जसं मॉडर्न सायन्सनी अशा प्रकारची औषधं चालू केली, ज्याला आपण कीटनाशकं म्हणतो, तसं जंतुनाशकं, अँटीबायोटिक्स. ओके. तसं त्या पॅथोजन्समध्ये रेझिस्टन्स निर्माण व्हायला लागले. रेझिस्टन्स म्हणजे एखाद्या औषधाला मे बी 100 वर्षापूर्वी किंवा 75 वर्षापूर्वी एखादं पॅथोजन मरत असेल, संपत असेल, जे व्याधी निर्माण करतं, आता ते तेवढं इफेक्टिव्हली नाही मारू शकत. ओके. सो म्युटेशन होतंय त्यांचं. सॉर्ट ऑफ म्युटेशन. म्हणजे एक उदाहरण द्यायचं तर भारत हा अख्ख्या जगातला ड्रग रेझिस्टंट टीबी चं माहेरघर आहे. सगळ्यात जास्ती ड्रग रेझिस्टन्स समजा ज्या व्याधीला म्हणजे टीबीला असेल तर ते भारतामध्ये.
ओके. सो कमिंग बॅक टू माय पॉइंट, की हं, हे सगळं जेव्हा चालू होतं, तेव्हा आजार मुळात होऊ नयेत, हं. ह्यासाठी म्हणून मॉडर्न सायन्समध्ये खूप काम नाही केलं गेलं. ओके. आणि असं नाही की काही त्यांना करायचं नाहीये किंवा ते त्याच्या विरोधात आहेत, असं काही माझं म्हणणं नाहीये. हं. मात्र त्यांचा फोकस इज मोर अपॉन पॅथोजेन्स अँड हाऊ डिसीजेस कॅन बी एरेडिकेटेड. मात्र आयुर्वेद किंवा तत्सम जे ट्रेडिशनल सायन्सेस आहेत, त्यांचा सगळा फोकस कशावर आहे, की बाबा व्याधी मुळात तयारच होऊ नये. ओके. सो इट इज मोर अबाउट अंडरस्टँडिंग युअर बॉडी, युअर होलिस्टिक एक्झिस्टन्स, की ज्याच्यामुळे व्याधीच निर्माण होऊ नये. हं, त्याच्यामुळे पुढे व्याधी निर्माण होत नाही. आत्ता ज्या पद्धतीने लोकं जगतायत, हं. त्यांच्यासाठी पूर्णतः फोकस जो आहे ना, तो काहीतरी त्रास झाल्यानंतर इमिडिएटली त्याच्यावर कशी मात करायची तेवढ्यावरच शिल्लक राहिलेला आहे. ओके. आता याची भरपूर कारणं आहेत, हं, की पीपल आर लेस अवेअर अबाउट देअर बॉडी. हं, एस्पेशली जे यूथ आहेत, दे आर टेकिंग देअर बॉडी फॉर ग्रँटेड. हं. जे वयात येत चाललेले आहेत, त्यांच्याकडे मार्गदर्शन नाही आहे. कारण त्यांच्यासाठी आयुर्वेद म्हणजे काय, आजीबाईचा बटवा किंवा हं. आयुर्वेद काय करतं, ह्या हं. स्वरूपाची घृणास्पद वागणूक. हं. आणि त्याच्यामुळे पूर्णतः फोकस कशावर आहे, व्याधी तयार झाल्यावर मात करण्याचा. पण व्याधी होऊच नाहीये म्हणून कोणी काम नाही करत आहे. तर तुझ्या ओके. प्रश्नाचं उत्तर ह्याच्यातच आहे, की बाबा व्याधी होऊ नये म्हणून कोणतीही पॅथी काम नाही करत, जे आयुर्वेदात आहे, जे ट्रेडिशनल सायन्सेसमध्ये सगळीकडे दिलेलं आहे. तू जसं म्हणालास, की हं, आजीबाईचा बटवा हं, किंवा एक प्रकारचं हे हं, ट्रेडिशनल सायन्स हं, आहे आणि लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ओल्ड फॅशन हं, हं, किंवा आता हे आउटडेटेड हं, रेमेडीज आहेत. हं, असं हे पर्टिक्युलरली आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये मी देखील बघतो. कारण मी जेव्हा कधी कोणाला आयुर्वेदाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो, अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करतो, समोरची व्यक्ती बॅकफूटवर जाते. हं. सो असं आयुर्वेदच्या बाबतीत पर्टिक्युलरली होण्याचं काय कारण आहे? काय बोलशील? ह्यासाठी ना सगळ्यात पहिली रिस्पॉन्सिबिलिटी ही मी आणि आमच्यासारख्या पियर्सवर घेतो. हं, याचं कारण आहे, की आम्ही वैद्य किंवा आयुर्वेदातली जी फ्रॅटर्निटी आहे ना, वी आर नॉट सक्सेसफुल इनफ, की आम्ही त्याच गोष्टीला खूप चांगल्या पद्धतीने पॅकेज करून लोकांपर्यंत हं. मांडू शकू. मार्केटिंग करू शकलेलो येस. नाहीये. सो काही लोकांनी चांगला प्रयत्न केला. त्याच्या अनुषंगाने लोकं चांगलं काम करतायत पण. पण मला असं वाटत नाही, की आपण समाजावर ह्या गोष्टीचा आरोप करायला पाहिजे. हं, ही जबाबदारी वैद्यांची आहे, आयुर्वेदाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची आहे. हं, आणि ह्याचा परिणाम काय होतो, हं, की परसेप्शन लोकांचा जे दृष्टिकोन असतो तो आयुर्वेदाकडे बघताना, त्याच्यामध्ये ना खूप अंधश्रद्धा अजूनही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, अरे आयुर्वेद काय मोठ्या आजारांवर थोडी काम करतं हं. किंवा आयुर्वेद हळू काम स्लो करतं करतो. किंवा अरे आयुर्वेद म्हणजे ना चूर्ण आणि काढे-बिडे असतात हं, किंवा आयुर्वेद म्हणजे ना खूप पथ्य असतं. हं, आता ह्या गोष्टी ॲक्चुअली दीज आर कॉमन सेन्स. हं, जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो, आता तो आल्यानंतर ती क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश होऊ शकेल, की बाबा ते एज्युकेट केलं गेलं पाहिजे, हं, की पथ्य म्हणजे शिक्षा नाहीये. पथ्य म्हणजे कॉमन सेन्स आहे. एखादी हं. गोष्ट माझ्यासाठी हितकरच नाहीये आणि मी समजा माझ्या डॉक्टरला विचारतो किंवा वैद्याला विचारतो, "साहेब मला ना थोडं-थोडं शेण खायला चालेल का?" आता कसं चालेल? ते त्रासदायक आहे. ते नाही चालणार. ओके, सो पथ्य ओके. म्हणजे शिक्षा नाहीये. पथ्य हं, म्हणजे तुमच्यासाठी हितकर आहे. ते फक्त तुम्हाला त्याच्याबद्दल अवेअरनेस देणं आहे. तर लोकांच्या मनामध्ये अजूनही ह्या गैरसमजुती आहेत, हं, की आयुर्वेद हे फक्त क्रॉनिक गोष्टींवर काम करतं किंवा आयुर्वेद खूप महाग आहे किंवा आयुर्वेदामध्ये फक्त चूर्ण आणि जडीबुटी आहे. हं. आणि ह्या गोष्टींच्या संदर्भातली क्रेडिबिलिटी वाढवणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर लोकांनाही हळू-हळू त्या गोष्टींचं खूप बऱ्यापैकी अवेअरनेस वाढत चाललं आहे. स्पेशली 2013-14 पासनं ॲब्सोल्युटली. ॲब्सोल्युटली खूप फरक पडायला लागला आहे. कारण का राजआश्रय मिळालेलं आहे बरोबर आहे. आणि आयुष मंत्रालय चालू झालेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने स्पेशली पोस्ट कोविड हं, हं. म्हणजे आम्हाला प्रत्येकालाच आयुर्वेदातलं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीबद्दल जाणीव पण झाली, की पोस्ट कोविड लोकांची फक्त भारतातच नाही तर जगभरातनं लोकांचा आयुर्वेदाबद्दलचा पर्स्पेक्टिव्ह खूप पॉझिटिव्ह झालेला आहे. ॲग्री. पण आज एक वेगळ्या प्रकारचं मार्केटिंग बघितलं जातं पर्टिक्युलरली सोशल मीडियावर. येस. सो कॉल्ड WhatsApp युनिव्हर्सिटी किंवा Instagram इन्फ्लुएन्सर्स त्याच्यामार्फत पण आज आयुर्वेदच्या नावावर बरेच काही गोष्टी सांगितल्या जातात. त्याची ऑथेंटिसिटी कशी ओळखायची किंवा ते डिस्टॉर्ट होतंय असं नाही वाटत मग? येस, की जसं मी मगाशी म्हणालो, की बाबा ही कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या ऑथेंटिक लोकांची आहे, वैद्यांची हं, आहे किंवा जे हं, ऑथॉरिटीज आहेत त्यांची आहे. पण अल्टिमेटली दिस इज अ कॅपिटल मार्केट हं, आणि ह्या जिकडे इकॉनॉमी आहे, कॅपिटलिझमची इकॉनॉमी जिकडे आहे, तिकडे बट ऑबियसली अपॉर्च्युनिझमलाच जास्ती वाव मिळतो आणि लोकं ते अपॉर्च्युनिस्टिक होऊन त्याच्यावर स्वतःचा फायदा करतात. जसं काही शतकांपूर्वी फार्मास्युटिकल कंपनीनी पूर्णतः मॉडर्न पॅथीवर ताबा घेतला आणि आता पूर्णच्या पूर्ण मॉडर्न पॅथी इज ॲक्चुअली कॅप्चर्ड बाय फार्मा इंडस्ट्री. इन अ हं. सिमिलर वे आता सगळीच्या सगळी आयुर्वेदिक इंडस्ट्री इट इज कॅप्चर्ड बाय हर्बल सप्लिमेंट्स
ओके. किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंग हं. किंवा अशा कंपन्या ज्यांना आयुर्वेदाच्या नावाखाली काहीतरी वनस्पतींचं चूर्ण हं. घालून जास्तीत जास्त मोठ्या किमतीला विकायचं आहे आणि तेच मार्केटिंग करतायत आणि तेच वेगवेगळा प्रचार करतायत. मग फॅड्स चालू होतात. म्हणजे समजा आठवत असेल तर आपण लहान होतो तेव्हा ना एलोवेराचं फॅड आलं होतं. हं. मग त्याच्यानंतर मागच्या काही काळामध्ये ना मोरिंगाचं फॅड आलं होतं. हो. म्हणजे सगळ्याला एकच उपाय मोरिंगा. हं. आता परत 3 वर्षांपासून 4 वर्षाचं नोनीचं फॅड आलंय. हो, हो. आता हे फॅड्स येत राहतात आणि ह्याचा आयुर्वेदाशी काहीही संबंध नाही आहे. हे प्युअर मार्केटिंग गिमिक्स आहेत. त्याचे फायदे एवढे असतात आणि त्याचा प्रचार एवढा केला जातो आणि मग अल्टिमेटली लोकं काय म्हणतात, "अरे, आम्ही ते आयुर्वेदाचं काहीतरी घेतलं, पण काही हं. फरक नाही पडला." सो म्हणजे आय कंप्लीटली ॲग्री विथ यू. पण अल्टिमेटली हे होतंय होतंय. आणि जर ते होत असेल एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून त्याला डिफरन्शिएट कसं करेल, की व्हॉट इज ऑथेंटिक आयुर्वेद अँड व्हॉट इज समथिंग डिस्टॉर्टेड? अ, आता परत ना ह्या प्रश्नाला खूप वेगवेगळे कंगोरे आहेत. हं. म्हणजे ही प्रत्येक व्यक्तीला आता ना जसं पोस्ट इंटरनेट इन्फॉर्मेशन वॉज डेमोक्रेटाइज हं. तसा आता पोस्ट जीपीटी युअर हेल्थ युअर नॉलेज इज ऑल्सो डेमोक्रेटाइज. त्याच्यामुळे हं. प्रत्येकाला सवय काय झालेली आहे मला काय झालेलं आहे ते जाऊन बघतात आणि ती हं. क्युरिओसिटी असते हं. आणि चॅट जीपीटी किंवा गुगलमध्ये सर्च केलं जातं. गुगल किंवा कोणतीही जी सर्च इंजिन आहे ते तुम्हाला जे हवं आहे ना ते ओळखून बरोबर जे विकता येईल तुम्हाला ते चिकटवलं जातं तुमच्यासमोर. हं. Amazonवर जाऊन लोकं सेल्फ मेडिकेशन घेऊन टाकतात. हं. इन्फर्टिलिटीचे, अश्वगंधासारखी औषधं हे लार्जेस्ट सेलिंग औषधं आहेत आत्ता. राइट. तर आता हा मनुष्य स्वभाव आहे, की समजा हं. कोणाला तरी त्रास होतोय, चल ठीक आहे ना डॉक्टरकडे कशाला जायचं आहे? हं. मी समजा पटकन ChatGPTला विचारतोय किंवा मी पटकन Amazonमध्ये जातोय किंवा केमिस्टला जाऊन विचारतोय, "अरे मला डोकंदुखीची गोळी दे." तर ती मिळते. हं. आणि हा मनुष्य स्वभाव आहे. त्या प्रत्येकाला कुठल्या ना कोणत्या पॉइंटला एका तज्ञाची गरज लागते. तेव्हा ते वैद्यांकडे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतात. तोपर्यंत भारतामध्ये तरी अशी टेंडन्सी आहे, जी मी खूपशा आता बाहेरच्या देशांमध्ये ऑब्झर्व्ह नाही करत. यूकेतले भरपूर आपले पेशंट आहेत किंवा स्टेट्समधले आहेत, हं. फॉर दॅट मॅटर ऑस्ट्रेलियातले सुद्धा पेशंट आहेत. म्हणजे हं. परदेशीच हं. नागरिक आहेत ते. हं. तर दे आर व्हेरी कन्सर्न अबाउट व्हॉट दे आर ॲक्चुअली कन्झ्युमिंग. म्हणजे साधी-साधी ओह! गोष्ट तुळशीसारखा सुद्धा किंवा बेसिक आवळ्यासारखं सुद्धा एखादं सप्लिमेंट असेल, तर दे आर व्हेरी अवेअर. ते खूप हं. सजग आहेत, की बाबा आम्ही असं रँडमली जाऊन ओव्हर द काउंटर कोणतेही औषध हर्बल सप्लिमेंट घेणार नाही घेणार अनलेस अँड नाही. अंटिल तुम्ही ऑथेंटिफाय करत नाही ओके. तोपर्यंत. हं. त्याच्यामुळे ऑथेंटिक माहिती घ्यायची कशी? तर सगळ्यात पहिले तुमच्या आजूबाजूला खरंच चांगला वैद्य कोणी असेल हं. त्याला गाठा. उगाचच तुम्ही नेटवर जाऊन ॲडव्हर्टाइजेस बघू नका. तुमच्या परिचित लोकांकडनं रेफरन्सेस घ्या आणि एका प्रॉपर डिग्री सर्टिफाईड व्यक्तीकडे जाऊन हं. तुमच्या तब्येतीच्या बाबतीतला सल्ला विचारा. सो मगाशी अश्वगंधाबद्दल तू सांगितलंस म्हणून मला इकडे विचारायचं आहे. म्हणजे अश्वगंधा हल्ली एक प्रकारे जर तुम्ही व्यायाम करताय किंवा तुम्हाला टेस्टोस्टेरॉन तुमचं बूस्ट करायचं आहे. सो त्या पर्स्पेक्टिव्हने एक सप्लिमेंट म्हणून बघितलं जातं आणि तसेच आजकाल भरपूर आयुर्वेदिक सप्लिमेंट औषधं हं. जे खरं तर ते न्यूट्रास्युटिकल्स असतात की आयुर्वेदिक असतात आय डोंट नो. सो त्याला कशाप्रकारे बघितलं पाहिजे, की पहिलं तर अश्वगंधाबद्दल सांगू शकतोस आणि नंतर मग हे जे काही आता सप्लिमेंट्स आलेत बरोबर. त्याच्याबद्दल पण तुझी कमेंट मला जाणून घ्यायला सो आवडेल. मगाशी जे आपण बोललो ना, की त्या प्रत्येक कालावधीमध्ये ना, असे वेगवेगळे फॅड्स येऊन गेले. म्हणजे हं. ज्याचा उपयोग मल्टी लेव्हल मार्केटिंगमधल्या हं. लोकांनी किंवा फार्मास्युटिकल कंपनीनी किंवा आयुर्वेदिकच जे मॅन्युफॅक्चरर्स असतात त्यांनी खूप चांगला उपयोग करून घेतला. हं. तसंच हे एक द्रव्य आहे अश्वगंधा. अच्छा. आता अश्वगंधाचा एक खूप थोडक्यात सांगतो मी तुला, की भरपूर रिसर्चेस झालेल्या काही जे वनस्पतीचे द्रव्य आहेत त्याच्यापैकी अश्वगंधा एक आहे. ओके. आणि ह्याच्यातले मॅक्सिमम जी रिसर्चेस आहेत ना, दे आर फंडेड रिसर्चेस. बाय व्हूम? तर जे ॲक्चुअली अश्वगंधा विकतात त्यांच्याकडूनच ते फंड झालेले आहेत. ओह! डायरेक्टली, इनडायरेक्टली. यू कॅन डायरेक्टली अच्छा. गो ऑन नेट अँड सर्च फॉर दॅट. ओके. आता अश्वगंधेच्या बाबतीत एवढं सगळं मार्केटिंग झालेलं आहे, की त्याच्याबद्दल एक हव्वा निर्माण झाला आहे आणि लोकांना भयंकर आकर्षण आहे. स्पेशली आता नवीन जी पिढी येते ना, ते नंतर असं वाटतं, की ते त्यांच्या हाताशी सगळंच नॉलेज आहे. त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे. ते जस्ट गो ऑन नेट अँड स्टार्ट बायिंग अश्वगंधा आणि त्याचे दुष्परिणाम पण व्हायला लागलेले आहेत. मी ओके. या माध्यमातून 3-4 गोष्टी अश्वगंधाच्या बाबतीतला सिंपल सांगतो, की अश्वगंधा घेतल्यामुळे मसल गेन होत नाही. ओह! अश्वगंधाचा आणि मसल गेनचा काही संबंध नाही आहे डायरेक्टली. हं. दुसरी गोष्ट अश्वगंधा हे ॲनाबोलिझम म्हणजे तुम्हाला काहीतरी ते अश्वगंधेच्या कॅप्सूल घेतल्या, की अर्नोल्डसारखी तब्येत होईल असं काहीही घडत नाही. ओके. अश्वगंधाने काहीतरी इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा सेक्सच्या संदर्भातल्या काही डायरेक्टली इम्पॅक्ट्स घडतील असं सुद्धा होत नाही.
अश्वगंधा आयुर्वेदाच्या अनुषंगाने कशावर स्पेसिफिकली काम करते? तर तुमच्या स्ट्रेस लेव्हल्सवर काम करते. आणि इट इज प्रूव्हन की बाबा इन्सोमनिया किंवा तुमच्या मनावरचं दडपण आलेलं आहे, ते कमी करण्याकरता म्हणून अश्वगंधेचा चांगला वापर केला जातो. ओके. अश्वगंधेचा वापर आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीत केलेला आहे आणि त्याच्यातला एक वापर जो आहे तो स्पेसिफिकली सांध्यांचं दुखणं वगैरे जे असतं त्या संदर्भात केला जातो. आणि याचं एक्सटेन्शन आता मॉडर्न मार्केटिंगनी करून टाकलं की बाबा मसल ब्लेसच्या ऐवजी तुम्ही किंवा मसलचं कोणत्यातरी प्रोटीन पावडरच्या ऐवजी अश्वगंधा घ्या. तर तसा त्याचा वापर होत नाही. तसा त्याचा म्हणजे उपयोग होत नाही. करेक्ट. सो इट इज बेसिकली फॉर अपलिफ्टमेंट ऑफ युअर मूड. मेंटल स्टेट यू कॅन से. येस. अँड व्हॉट अबाउट दिस ओव्हरऑल इंडस्ट्री जी सध्या एकदम बूम होते हळूहळू आयुर्वेदिक सप्लिमेंट्स याच्यातली एक अश्वगंधा ऑफकोर्स आहे पण अशा येस, बरेच येस. वेगळ्या वेगळ्या सुद्धा आहेत. आता ह्याच्या पाठीमागे एक महत्त्वाचं कारण आहे. ते एका अर्थी काय म्हणतात इट मे बी अ बून इन डिस्गाईज, ब्लेसिंग इन हम्म. डिस्गाईज किंवा इट मे बी अ बेन. आता हे पुढच्या काळातच आपल्याला कळेल. झालं असं हम्म. की काही वर्षांपूर्वी जामा नावाचं एक आर्टिकल म्हणजे जामा नावाचं एक पब्लिकेशन होतं की जिकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या मेडिकल रिलेटेड रिसर्च पेपर्स पब्लिश होऊ शकतात. हम्म. तर तेव्हा एक आर्टिकल असं पब्लिश झालं की आयुर्वेदामध्ये हेवी मेटल्स खूप वापरली जातात आयुर्वेदाच्या औषधांमध्ये आणि टॉपचे जे कंपनीज आहेत त्यांच्याकडनं ते रिसर्चेस सगळे मागवले आणि औषधं मागवली आणि त्याच्यावर रिसर्चेस केले गेले आणि त्याच्यावर सिद्ध केलं की अरे बघा ह्याच्यामध्ये लेड आहे, ह्याच्यामध्ये तांब आहे, ह्याच्यामध्ये मर्क्युरी आहे, म्हणजे हे तुमच्यासाठी वाईट. ओ. असं पब्लिश केलं. आता नाव दिस इज हाफ साईड ऑफ द स्टोरी. आता त्याच्यात आहेत का ह्या गोष्टी? तर हो आहेतच. हे 5,000 वर्षापासून आहेत त्याच्यामध्ये. पण ते ज्या पद्धतीने प्रेझेंट केलं गेलं होतं, विच वॉज टिपिकल साइन ऑफ विक्टिमायझिंग समबडी. ॲक्चुअली ही सगळे मेटल्स जे होते, त्याचा पुढचा पार्ट असा होता, की हे सगळं खाऊन सुद्धा कोणाला त्रास तर होत नाहीये. मग अशा प्रकारच्या प्रोपगंडा विरुद्ध सर्व्हायव्हल मेकॅनिझम म्हणून इंडियन गव्हर्नमेंटकडनं म्हणा किंवा आपल्या लॉबीजकडनं काय केलं गेलं, की आयुर्वेदिक औषधांपेक्षा अशा पद्धतीचे रिसर्चेस झाले, की बघा हे एखादी वनस्पती आहे. त्या वनस्पतीमध्ये काही दुष्परिणाम पण नाही आहेत. क्रॉनिक टॉक्सिसिटी पण नाही आहे, ॲक्यूट टॉक्सिसिटी पण नाही आहे आणि हे अनेक वर्ष घेतले जातात. काय म्हणतात त्याला कन्झ्युम केले जातात. सो दिस कॅन बी क्लासिफाईड ॲज न्यूट्रास्युटिकल्स किंवा फूड सप्लिमेंट्स अँड दिस वॉज जस्ट वे आउट ओके. टू डिक्लासिफाय इटसेल्फ फ्रॉम मेडिसिन कॅटेगरी आणि त्याच्यामुळे त्याला सेफ म्हटलं गेलं. आता सेफ म्हटलं गेल्यामुळे काय झालं, की ती कॅटेगरी औषधांपासून दूर होऊन सप्लिमेंट्समध्ये टाकली गेली. आता सप्लिमेंट्समध्ये एखादी गोष्ट टाकली जाते, तेव्हा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं रेग्युलेशन जे असतं, ते औषधांच्या तुलनेत कमी होऊन गेलं. मग त्याचा पाहिजे तसा आणि तेवढा प्रचार चालू झाला आणि मग ते मार्केटिंगच्या सर्कलमध्ये गेलं. सो मगाच्या प्रश्नाचं उत्तर की एवढं का फोफावलं त्याचं कारण हे आहे की औषधांच्या कॅटेगरीमधनं उचलून ह्या सगळ्या द्रव्यांना फूड कॅटेगरीमध्ये किंवा फूड सप्लिमेंट कॅटेगरीमध्ये टाकलं गेलं आणि इट वॉज जस्ट पार्ट ऑफ सर्व्हायव्हल मेकॅनिझम. ओके. सो त्यामुळे त्याचा जास्त प्रचार झाला प्रसार झाला पण त्याचा वापर योग्य झाला का तर दिस इज समथिंग विच इज डाऊटफुल म्हणजे नाही झाला टू बी फ्रँक. गौरव, तुझा जो जर्नी आहे आतापर्यंतचा 18 वर्षांपेक्षा जास्तचा जर्नी आहे आणि 43,000 पेक्षा जास्त पेशंट्स ट्रीट केले. त्यामध्ये क्रॉनिक डिसिजेस सुद्धा आहेत, ज्यामध्ये कॅन्सर आहे आणि इनफॅक्ट मी स्वतः पण जवळून बघितलेलं आहे बऱ्याच लोकांना तू ट्रीट करत असताना. एखाद्या व्यक्तीला सांगितलं की कॅन्सर हा आयुर्वेदाद्वारे बरा होऊ शकतो, हे पहिलं तर बऱ्याच वेळेला ॲक्सेप्ट करणं कठीण जातं. तुझा काही असा अनुभव सांगू शकशील का? असे कुठले क्रॉनिक डिसिजेस ज्याच्यामध्ये आयुर्वेदद्वारे त्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली? येस. आता ना मागच्या 17-18 वर्ष झाली मी प्रॅक्टिस करतोय आणि जसं म्हणाला तू खूप पेशंट बघितलेत. 13-14 देशांपेक्षा जास्ती तिकडचे असले नागरिक आपले पेशंट आहेत आणि फक्त कॅन्सरच नाही तर ऑटोइम्युन डिसीजेस, IBS, इन्फर्टिलिटी, PCOD, थायरॉईडच्या निगडीतले खूप प्रॉब्लेम्स असतात किंवा पोटाच्या निगडीतले असतात. म्हणजे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन वगैरे तर ही किरकोळ गोष्ट म्हणजे किरकोळ नॉट इन टर्म्स ऑफ आजार पण आपल्याकडे असे खूप ट्रीटमेंट झालेले आहेत. पण मोठे ते आजार आहेत की बाबा खूप एंड स्टेज डायबिटीज झालेलं आहे किंवा पायाला गॅंग्रीन्स वगैरे झालेले असतात, व्हेरिकोसिटी झालेली असते किंवा मणक्याचे आजार असतात. ह्या सगळ्यावर आयुर्वेदाच्या मदतीने खूप चांगले परिणाम आपण मिळवू शकतो आणि खूप लवकरात लवकर लोकांना बरं वाटतं. कॅन्सरच्या बाबतीत सांगायचं तर कॅन्सरचे स्पेसिफिकली ना आपल्याकडे मागचे
12 वर्ष झाली जवळपास आपले रिसर्च आहे आणि आपण अनेकशे पेशंट्स आपण ट्रीट केलेले आहेत. आपण खूप स्पेसिफिक कॅटेगरायझेशन्स केलेले आहेत पेशंटचे. तर त्यातला पहिली जी कॅटेगरी आहे, ती कॅटेगरी आहे की जिकडे पेशंट्स प्रेफर करतो की बाबा आपण आयुर्वेद आणि ॲलोपॅथी अशी एकत्र औषधं घेऊया, ज्याला आपण इंटिग्रेटेड अप्रोच म्हणून म्हणतो. काही पेशंट्स असे आहेत की जिकडे आयुर्वेदाची औषधंच लोकं घेणं प्रेफर करतात आणि ते म्हणतात की आम्हाला बाकीचं काही नाही करायचं आहे. एक कॅटेगरी अशी आहे की जिकडे कॅन्सर होऊन गेलेला आहे आणि रिलॅप्स झाला आहे आणि मग आता एंड स्टेजला गेलेला आहे. मग ते म्हणतात की बाबा आम्हाला पॅलेटिव्ह केअरसाठी आयुर्वेदाची काय मदत होऊ शकेल? हं. आणि चौथी कॅटेगरी अशी आहे की जिकडे अ, बाकीकडे ते पेशंट फिरून आलेले असतात आणि ती पॅथी म्हणते की आता ह्याच्या पलीकडे आम्ही काही करू शकत नाही. मग आता आयुर्वेद काय मदत करू शकेल? असे हं. आपण एक मोघम क्लासिफिकेशन करू. ह्या स्वरूपाचे पेशंट असतात. आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की टू बी फ्रँक आपण कोणताही क्लेम असा करत नाही आहे की जो आपल्याकडे व्हॅलिड किंवा प्रूव्हन नाही आहे. प्रत्येक पेशंटला फरक पडतो का? हो, नक्की फरक पडतो. क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगली इम्प्रूव्ह होते. कॅन्सर रिलॅप्स होण्यापासून आपण खूप वेळेला पेशंटची मदत करतो. हं. जो कॅन्सरचा स्प्रेड होत असतो त्याची गती खूप स्लो डाऊन करता येते. मेट्स म्हणजे मेटास्टॅटिक चेंजेस झालेले असतात. त्याची एक लाईफ एक्स्पेक्टन्सी सांगितलेली असते, की एखाद्या पेशंटला समजा आजार झाला आणि तो कॅन्सर पसरायला लागला. हं. पसरायला लागला म्हणजे एखाद्या विशिष्ट जागी आहे. म्हणजे उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे किंवा पॅनक्रियाटिक कॅन्सर झालेला आहे. तो एका मर्यादेपर्यंत समजा आहे. आता पॅनक्रियाटिक कॅन्सर ॲक्चुअली खूप अग्रेसिव्ह कॅन्सर आहे. स्टीव्ह हो. जॉब्सला पण झाला हो, होता तो. स्टीव्ह जॉब्स. सो सो त्यांची लाईफ एक्स्पेक्टन्सी ही 7-8 महिन्यापर्यंत वगैरे असते. तर आपल्याकडच्या औषधांनी ती खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होते. ब्रेस्ट कॅन्सरचे अनेक पेशंट आहेत किंवा रेक्टल कॅन्सरचे ओरल कॅन्सरचे अनेक पेशंट आहेत की बाबा ज्यांची लाईफ एक्स्पेक्टन्सीच फक्त नाही तर क्वालिटी ऑफ लाईफसुद्धा खूप सुधारलेली आहे. हं. असे खूप पेशंट आहेत आणि आयुर्वेदाने खूप मदत होते. अ, आपल्याकडे पंचकर्मच्या अनुषंगाने पहिले आपण एक प्रोसेस अशी करतो की जिकडे शरीरशुद्धी होते जेणेकरून इम्युनिटीवर खूप चांगला परिणाम होतो. पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट होते. ज्या पेशंट्सना कीमोज किंवा रेडिएशन चालू आहे त्यांचे 3 फेज मेडिसिन्स असतात. म्हणजे कीमोच्या दरम्यान काही मेडिसिन्स असतात, कीमोनंतर काही मेडिसिन्स असतात. असं पण आमच्या निदर्शनात आलं, की ज्या लोकांना कीमो सांगितलेले आहेत, समजा म्हणजे 20-27 कीमो सांगितले आहेत. उदाहरणार्थ, तर आपल्या औषधांच्या बरोबर समजा कीमो चालू ठेवल्या, तर कमी कीमोमध्ये खूप चांगला परिणाम दिसायला लागला. हं. सो कीमोची गरजसुद्धा कमी व्हायला लागते, असं सुद्धा दिसतंय. ओके. पंचकर्मचा तू विषय हो. काढलास त्यामुळे पंचकर्म सुद्धा आजकाल भरपूर पंचकर्म सेंटर असतात हं. आणि त्याला कधी-कधी आयुर्वेदिक डिटॉक्स किंवा आयुर्वेदिक लक्झरी स्पा असं पण त्याला प्रेझेंट करण्यात येतं. सो पंचकर्मचं आयुर्वेदातलं काय एक्झॅक्टली महत्त्व आहे आणि हे जे डिटॉक्स किंवा लक्झरी स्पा वगैरे चालू आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही फरक आहे की कसं काय? व्हॉट आर युअर थॉट्स? आमच्याकडे परवाच एक पेशंट आला आणि जस्ट वर आला तो आणि रिसेप्शनला विचारलं, "मला पंचकर्म करून घ्यायचं आहे." मग आमच्या रिसेप्शनवर होत्या आमच्या ताई. त्यांनी आत पाठवलं त्या पेशंटला. मी त्याला विचारलं, की "एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे?" "नाही, नाही, मला पंचकर्म करायचं आहे. मला रिलॅक्स व्हायचं म्हणून पंचकर्म करायचं आहे." म्हटलं, "म्हणजे म्हणजे काय करायचं आहे?" "नाही, ते डोक्यावर तेल सोडतात आणि मसाज करतात. बरं वाटतं. बरं वाटतं." म्हणजे हे एक उदाहरण का हं. दिलं, की एक्झॅक्टली मॅक्सिमम लोकांना हेच वाटतं, की डोक्यावर तेल सोडणं आणि मसाज करणं म्हणजे पंचकर्म. ॲक्चुअली ह्याच्यापैकी काहीच नाही पंचकर्म. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर हे पंचकर्माची पूर्वतयारी आहे. म्हणजे मेन जे पंचकर्म सांगितलेलं आहे, की ज्याच्यामध्ये शरीरशुद्धी एक्स्पेक्टेड आहे. ती 5 मुख्य कर्म आहेत आणि त्याच्या अनुषंगाने 37 उपकर्म सांगितलेली आहेत. म्हणजे ह्या सगळ्याला मिळून आपण पंचकर्म असं म्हणतो. पंच म्हणजे 5, कर्म म्हणजे काम. ओके. सो वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण या 5 मेथडॉलॉजीसनी किंवा मोडॅलिटीजनी तुमच्या शरीराची शुद्धी खूप पटकन केली जाते. ओके. आणि त्यासाठी इट इज अ टीडियस प्रोसेस. म्हणजे ते दिवाळीचं फराळ नाही आहे किंवा असं लाडू चकली नाही आहे, की पाहिजे तेव्हा या आणि खा, की मला तिकडे पाटी दिसली म्हणून पंचकर्म. पंचकर्म करा. असं नक्की नाही आहे ते. सो आयुर्वेदामध्ये खूप गोष्टी स्पेसिफिकली सांगितलेल्या आहेत, की एखादा व्यक्ती पंचकर्मासाठी एलिजिबल कधी आहे, तो कधी नाही आहे. कोणत्या अवस्थेमध्ये पंचकर्म केल्याने त्या पेशंटला फायदा होणार आहे. हे खूप क्लिअर कट सांगितलं. असं जाता येता करण्याची ती गोष्ट नाही आहे. म्हणजे ती एलिजिबिलिटी कशावर आहे? अगदी साध्यातली साधी गोष्ट म्हणजे तुमच्या आजाराची स्टेज काय? त्याची क्रॉनिसिटी काय? त्याची ॲक्यूटनेस किती आहे? तुमच्या शरीराची शुद्धी करून घेण्याची क्षमता किती आहे? म्हणजे बल किती आहे? त्याचबरोबर ऋतू कोणता चालू आहे? किंवा एक विशिष्ट प्रकारचा दिवस आहे, तो चालणार आहे का नाही चालणार आहे? असे खूप क्रायटेरियाज आहेत.
आपल्याकडे जेव्हा पेशंट येतो, आपण रँडमली कोणीही पंचकर्म करा असं कधीच सजेस्ट नाही करत. त्याचं खूप डिटेल परीक्षण केलं जातं आणि त्याच्यानंतर आपण सांगतो, की बाबा तुझ्यासाठी हे स्पेसिफिकली याचा फायदा होणार आहे, तर तू कर, अन्यथा तू करू नको. हं. बिकॉज इट इज नॉट गोइंग टू बी हेल्पफुल फॉर यू. याचबरोबर दुसरा पण एक आस्पेक्ट आहे. कारण का आयुर्वेदामध्ये जसं आपण सुरुवात केली होती बोलण्याची, तेव्हा आपण बोललो होतो, की आजार का खूप जास्ती होत आहेत. हं. आयुर्वेदामध्ये हे स्पेसिफिक सांगितलेलं आहे, की आजार न होण्यासाठी म्हणून काय करा? तर त्याच्यामध्ये सुद्धा ना पंचकर्माचा रोल येतो. सो एकदम क्लिअर कट क्लासिफिकेशन करायचं तर काही पंचकर्म अशी आहेत, की जे आजार होऊ नये म्हणून करायचे आहेत आणि काही अशी कर्म आहेत, की आजार झाल्यानंतर पटकन ओके. क्युअर व्हावी म्हणून करायची आहेत. सो आजार होऊ नये म्हणून जी कर्म सांगितलेली आहेत, ती विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट पद्धतीने करायची. ओके. म्हणजे 2 ऋतू आता पावसाळा चालू होईल, तर पावसाळ्यामध्ये काही विशिष्ट कर्म करा, जेणेकरून तुमचा पुढचा पावसाळा जो पूर्ण आहे, म्हणजे पावसाच्या सुरुवातीला केलं, तर तुमचा पावसाळा चांगला जाईल. आता ओह! उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जिकडे वसंत ऋतू येतो, तेव्हा काही विशिष्ट पंचकर्मातल्या गोष्टी तुम्ही केल्या, तर तुम्हाला उन्हाळ्याचे त्रास होत नाही. एज आहे, उदाहरणार्थ मिड एजमध्ये स्पेसिफिकली 30च्या किंवा 40च्या दरम्यान तुम्ही स्पेसिफिक काही पंचकर्मातल्या गोष्टी केल्या, तर तुमचं एजिंग खूप पटकन कमी होतं, असं तर प्रूव्हन आहे. ओह! म्हणजे हे रिसर्चेस पण झालेले आहेत. अच्छा. आता सध्या ब्रायन जॉन्सन वगैरे नावं ऐकली असतील, हू आर हं. वर्किंग व्हेरी रिगरसली, म्हणजे त्याचा अँटी स्वतःचा एजिंगवर. अँटी एजिंग आणि डोंट डाय म्हणूनच तो हे करतो. हं. तर त्यांच्यामुळे ना हे हा जो एक ही जी संकल्पना आहे, की कायम जगत राहा किंवा जेव्हा जगत राहा, तोपर्यंत चांगलं जगलं पाहिजे. हं. तर ॲक्चुअली ही संकल्पनाच आयुर्वेदाची आहे, दीर्घजीवितीय. म्हणजे ओके. तुमचं जीवन हे दीर्घ असायला पाहिजे. दीर्घ हं. नॉट इन टर्म्स ऑफ जस्ट क्वांटिटी, इट इज मोर अबाउट क्वालिटी. हं. आणि ते करण्यासाठी म्हणून मिड एजमध्ये इन्फ्लेमेशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स, की तुमच्या शरीरामध्ये कायम एक इन्फ्लेमेशनची स्टेट असते, की ज्याच्यामुळे एजिंग खूप फास्ट व्हायला लागतं. ते इन्फ्लेमेशन कसं जाणवतं? केस पटकन पिकतात. शरीरावर एक टापसा यायला लागतो. खूप पटकन फटीग व्हायला लागतो. मसल्सचा लॉस व्हायला लागतो. म्हणजे मसल गेन व्हायला पाहिजे, तर ते व्यायामाच्या अभावामुळे किंवा बाकीच्या हं. गोष्टींमुळे मसल लॉस व्हायला लागतो. फॅट्स अक्युमुलेट व्हायला लागतात. इन्सुलिनचे लेव्हल्स स्पाइक होतात. म्हणजे कमी जास्त व्हायला लागतात. CRP सारखे काही फॅक्टर्स आहेत, विच कॅन बी ट्रेस फ्रॉम ब्लड टेस्ट. हं. ते खूप हाय व्हायला लागतात. दीज आर इंडिकेटर्स ऑफ इन्फ्लमेशन. ओके. आणि मॉडर्न सायन्ससुद्धा हे सांगतं, की इन्फ्लमेशन इज वन ऑफ द मेजर फॅक्टर्स फॉर एनी काइंड ऑफ डिसीज, इन्क्लुडिंग इन्फेक्शन, इन्क्लुडिंग क्रॉनिक इन्फ्लमेशन ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर. हं. आता हे इन्फ्लमेशन कमी होण्यासाठी म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेले पंचकर्माच्या गोष्टी समजा तुम्ही वर्षातनं एकदा, वर्षातनं दोनदा केला, हं. तरीसुद्धा पुढे मोठे-मोठे आजार होण्यापासून स्वतःला तुम्ही रोखू शकता. ओके. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर इकडे आहे, की कसं करू शकतील? तर बाबा सिंपल, जसं गाडी जुनी झाली, तर सर्व्हिसिंग रेग्युलरली करायला पाहिजे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने जसं शरीराचा वापर होतो, वेअर अँड टेअर होतो, तसं रिकव्हर करण्यासाठी तुम्ही 7 दिवस स्वतःला द्या. त्या 7 दिवसांमध्ये पुढचं वर्षभर तुमचं चांगलं निघेल, या स्वरूपाची काळजी घेऊ शकू आपण. 3 गोष्टी तुझ्या पर्टिक्युलरली सांगितल्या. मला असं वाटतं, की आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी त्या आपण जर त्याच्याबद्दल थोडक्यात जर तू सांगू शकलास. पहिलं तर अँटी एजिंग संबंधितले जर काही पंचकर्माचे काही नुसके सांगितलेस तर. हं. दुसरं उन्हाळा येतोय आणि हो, उन्हाळा हो, आता तर हो, हो. भारताचं मला वाटतं हीट वेव्ह आहे, हीट सांगितलंय. वेव्ह आहे आणि परवाचीच न्यूज आहे, की जगातल्या 90 पेक्षा जास्त सगळ्यात उष्ण जी शहरं आहेत ती भारतात आहेत. म्हणजे 100 पैकी 90 भारतात आहेत बापरे! आत्ताच्या घडीला. सो मला वाटतं त्याच्याबद्दल जरा तू सांगितलंस तर एक मला आवडेल आणि जो दीर्घजीवितीय हे जे तू सांगितलंस मला असं वाटतं, की एक वेगळा पॉडकास्टच या विषयावर आपण करू शकतो. कारण हा सध्या एक ज्वलंत विषय आहे. बरोबर. इनफॅक्ट मध्ये एक व्हिडिओ आला होता ज्याच्यामध्ये पुतिन आणि चायनाचे जे प्रेसिडेंट आहेत तेच एका कार्यक्रमाला चालत होते एकत्र आणि तो कोरियाचा पण हां, हो. चीफ होता आणि त्यांचा माईक काहीतरी चालू होता अँड दे वर टॉकिंग अबाउट हाऊ वी कॅन लिव्ह फॉर मोर दॅन 150 इयर्स. सो ऑल द रिच पीपल, वेल्दी पीपल इन द वर्ल्ड आर ॲक्चुअली वर्किंग ऑन अँटी एजिंग अँड हाऊ हं, वी हं, कॅन हं, हं, एक्सटेंड अवर हं, लाईफ हं, स्पॅन. सो हं. परत एकदा कमिंग बॅक टू द उन्हाळा. हं. सो उन्हाळ्याचे काय पंचकर्माबद्दल काय असे 1-2 गोष्टी अ, सांगू शकतो? म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये ना पंचकर्म करून घेणं ह्याच्यापेक्षा उन्हाळ्याचा त्रास होऊ नये येस. ह्याच्याकडे फोकस करणं जास्ती गरजेचं आहे. बेसिक गोष्टी आहेत, की ज्या आपल्या कल्चरमध्ये, आपल्या भारतीय सिव्हिलायझेशनमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये ना ह्या छोट्या-छोट्या गोष्टी एम्बेड केलेल्या आहेत. हं.
अगदी साधं उदाहरण घ्यायचं ना, तर आत्तापर्यंत अजूनही तुम्ही गावाकडच्या बाजूला गेला ना, तर तुम्ही उन्हातनं किंवा बाहेरनं गेलात तरीसुद्धा ना, पाणी दिलं जातं आणि बरोबर थोडासा गूळ असतो. हं. आता धिस इज समथिंग व्हिच इज व्हेरी इसेन्शियल, की उन्हाचा त्रास होऊ नये, ऊन बाधू नये म्हणून. ओके. आता गूळ आणि पाणी किती साधा सोपा उपाय. हं. म्हणजे आता बघा बघा अख्खा बकाणा नका भरू तुम्ही, पण एक छोटासा गुळाचा तुकडा घेतला हं. आणि त्याच्याबरोबर चघळून तो घेतला तुम्ही पाण्याबरोबर, हं. तुम्हाला उन्हाचा त्रास कमी होऊ शकेल. ओके. दुसरी गोष्ट परत म्हणजे मगाशी नुसका असं बोलला तू, तर 2-3 नुसके सांगतो आपल्या सगळ्या जे लोकं ऐकतायत त्यांच्यासाठी. धण्याचं पाणी रेग्युलरली घ्या. ओके. जे लोकं स्पेशली मार्केटिंगसाठी बिचारे फिरतात, उन्हाचा उन्हात. म्हणजे त्यांना ऑप्शन नसतो बाहेर जाताना. तर अशा वेळेस त्यांच्याकडनं काय केलं जातं, की बाहेर कोल्ड ड्रिंक्स आहेत किंवा मग सरबतं आहेत हं. किंवा गार पाणी आहे. ॲक्चुअली हे दिसायला गार आहेत, स्पर्शाला गार आहेत, पण ते शरीराला गार नाहीये. त्याचा हं. इम्पॅक्ट खूप विपरीत होतो. हं. रादर विरुद्ध अन्न जी संकल्पना सांगितलेली आहे, की आयुर्वेदामध्ये ही खूप स्पेसिफिक संकल्पना आहे, की विरोधी असलेला म्हणजे अपोझिट किंवा नॉन कॉम्पॅटिबिलिटी असलेल्या गोष्टी तुम्ही एकत्र करू नका. ओके. म्हणजे बाहेर एवढं ऊन आहे, टेम्परेचर एवढं जास्त आहे आणि तुम्ही खूप कोल्ड ड्रिंक किंवा गार पाणी प्यायलं, तर इमिडिएटली त्याचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावर नकारात्मक पद्धतीने हो. होतो आणि त्याचा इम्पॅक्ट खूप जास्ती होतो. सो गार पाणी, गार सरबतं, गार फळं, गार फ्रूट ज्युसेस अजिबात घेऊ नका. आईस्क्रीम. उन्हातनं गेल्या-गेल्या अजिबात घेऊ नका. लेट हं. युअर बॉडी कूल डाऊन अ बिट. मग थोडंसं खा तुम्ही, म्हणजे आईस्क्रीम खाच असा आग्रह नाही आहे. धण्याचं पाणी, सिंपल गोष्ट आहे, की तुम्ही सकाळी जेव्हा बाहेर पडाल, तेव्हा एक 5 मिनिटं, 3 मिनिटं पाणीमध्ये धणे टाका. 2-3 मिनिटं उकळवा, गाळा. अर्ध्या दिवसात ते संपवून टाका. हं. ऊन चढेपर्यंत ते संपवून टाका. घरच्या घरी तुम्ही असाल तर आपल्याकडे ना तुम्ही केरळला गेलात तर लाल रंगाचं पाणी देतात ते. हो. तर ते पदिमुगम नावाची एक वनस्पती आहे. हं. ती तुम्हाला मिळेल. तुम्हाला ऑनलाईन कुठे उपलब्ध होईल. दाहशमनी नावाची हं. एक छोटीशी म्हणजे ती एकत्रितरित्या केलेलं आहे ते सगळं. ते उपलब्ध असतं. तर ते एक चमचा 1 लिटरमध्ये घालायचं. ते लाल पाणी होतं. दिवसभर थोडं-थोडं घेत राहा. उन्हाळ्याचा त्रास अजिबात होणार नाही. एक्सलंट. खाण्याच्या बाबतीत सांगायचं तर ना अजूनही गावांकडे गेला तुम्ही तर विदर्भामध्ये ना सातू नावाचा एक प्रकार असतो, हं. की जिकडे गव्हाच्या सत्वापासनं प्लस चणे आणि गूळ असं मिळून ते सकाळी न्याहारीला ते घेतात. कोकणामध्ये गेला तर कांजी घेतात. आता ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणून आपल्या दिनचर्येमध्ये, आपल्या सिव्हिलायझेशनमध्ये एम्बेडेड आहेत. हं. त्या गोष्टी नाही विसरल्या. तुमची सगळ्यात उन्हाळ्याची चांगली काळजी घेऊ शकते तुमची पणजी किंवा आजी, समजा जवळ असेल तर. तिला फोन करा आणि विचारा काय करायची तू? तुझा पुढचा प्रश्न होता माझ्या अंदाजे धिस इज एजिंगच्या सफिशियंट. एजिंगच्या संबंधित. एजिंगच्या संबंधित. वर्षातून एकदा काय सर्व्हिसिंग करायची 7 बरोबर. आता दिवसाची. पुतिन आणि किम जोंगकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्या सामान्य माणसांकडे जवळपास सुद्धा नाही आहेत. पण बरं. आपल्याकडे आयुर्वेद आहे हं. आणि ते पूर्ण सिव्हिलायझेशनला अँटी एजिंगसाठी मदत करू शकेल. जुन्या काळी तू समजा रेफर केलं असशील तर जुने ग्रंथ होते हं. किंवा महाभारत, रामायणात सुद्धा उल्लेख आहेत, की लोकं इतके वर्ष जगायची. 150-200 वर्ष जगायची. हो. सो ते जगण्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त काही युगाचा एक इफेक्ट फक्त एवढा नव्हताच. त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टीसुद्धा होत्या. जसं मी मगाशीपासून तुला सांगतोय, की बाबा ते एम्बेडेड होतं आपल्या कल्चरमध्ये. हं. अँटी एजिंगसाठी तुम्ही काय खाताय, किती प्रमाणात खाताय आणि कोणत्या वेळेला खाताय. ह्या 3 गोष्टी खूप क्रुशियल आहेत. कारण काय तुमचं इंधन जे तुमच्या शरीरात ढकललं जातंय, हं. ते समजा चांगल्या मात्रेत नसेल, चुकीच्या मात्रेत असेल, तर ते योग्य पचवलं नाही जाणार. ते हं. पचवलं नाही गेलं, तर त्याच्यातनं निर्माण होणारे जे काही धातू आहेत, जे टिश्यूज आहेत, बॉडी टिश्यूज आहेत, ते चांगल्या पद्धतीत तयार नाही होणार. हं. ते चांगले नाही तयार झाले, देन दे वोंट बी इफिशियंट इनफ टू सस्टेन युअर बॉडी. हं. त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टी तुमची प्रकृती, तुमचं वय, तुमचं कामाचं स्वरूप हे आयडेंटिफाय करून योग्य व्यक्तीकडनं सल्ला घ्या, की त्याची मांडणी कशी करायला पाहिजे. हं. तुमच्या शरीराचं गणित तुम्हाला कळायला पाहिजे, की ह्या-ह्या गोष्टी तुम्हाला चालत नाही. या-या गोष्टींनी तुमची उष्णता वाढते. या-या गोष्टी तुमच्या शरीराला सूट नाही करत आहेत. जसं मी मगाशी सांगितलं, की इन्फ्लमेशन निर्माण करणारे पदार्थ अव्हॉइड करा. काही लोकांना इन्फ्लमेशन मे बी मेथीने होईल, काही लोकांना शिमला मिरचीने होईल, काही लोकांना दहीने होईल. मग हे ते इन्फ्लेमेशन हं, मला होतंय. हं. हे कळणार कसं? त्याचं अवेअरनेस पण असणं गरजेचं आहे. बघ एक साधी गोष्ट हाऊ सांगतो. टू नो? थंब रूल म्हणून सांगतो, की समजा ना तुझं शरीर सकाळी उठल्यानंतर इफ यू आर नॉट फीलिंग फ्रेश, हं. खूप मल्टिपल कारणं आहेत त्याच्यामध्ये. डिफिशियन्सीज आहेत किंवा एखादी तुझी झोपच पूर्ण नाही झालेली आहे. असे पण आहेत. पण मी तुला एक थंब रूल म्हणून फक्त सांगतो, की ही समजा लक्षणं एकत्रितरित्या तुला सापडली 3 किंवा 4 तर समजायचं की देअर इज अ हाय पॉसिबिलिटी की युअर बॉडी इज गेटिंग इंटू अ स्टेट ऑफ इन्फ्लमेशन. ओके.
सततची ॲसिडिटी होते, ओके. अन्न व्यवस्थित पचत नाही आहे, ओके. फटीग पटकन होतोय, झोप व्यवस्थित लागत नाही आहे, सकाळी उठल्यानंतर यू आर नॉट फिलिंग फ्रेश, छोट्या छोट्या गोष्टीत खूप पटकन चिडचिड होती आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ॲलर्जिक टेंडन्सीज निर्माण होत आहेत. मग त्या स्किनच्या ॲलर्जीज असतील, पित्त ओके. उठण्यासारखी टेंडन्सी असेल किंवा पटकन सर्दी होण्याची टेंडन्सी असेल, डोळ्यांना तापसा येतो, म्हणजे डोळ्यांना उष्णतेसारखं जाणवतं किंवा हातपायांना किंवा सांध्यांना ना एक आम्लता येते, म्हणजे आंबवल्यासारखे होतात सांधे. ह्याच्यापैकी काही लक्षणं असतील, सगळीच एकत्र असायला पाहिजेत असं नाही. प्लस वयाच्या पेक्षा पटकन केस गळतायत किंवा केस पिकतायत, हे सुद्धा एक लपलेलं लक्षण आहे. अशी भरपूर लक्षणं आहेत. ह्याच्यापैकी काही लक्षणं असतील, 3-4 लक्षणं असतील तर दुर्लक्ष करू नका. दीज माइट बी साइन्स ऑफ अंडरलाइंग इन्फ्लमेशन. असं म्हटलं जातं की मेजॉरिटी सगळे जे विकार आहेत त्याची जी सुरुवात आहे ती तुमच्या पचनापासून होते आणि त्याच्या संबंधितले जे विकार आहेत ना ते आजकाल भरपूर बघायला मिळतात. मग ते कॉन्स्टिपेशन असेल, गॅस असेल, ॲसिडिटी असेल, इंडायजेशन असेल. सो ह्याचं प्रमाण पहिलं तर का वाढलंय आणि काय करायला पाहिजे लोकांनी ते अवॉइड करण्यासाठी किंवा ते न होण्यासाठी? म्हणजे जसं तू मगाशी सांगितलं की आयुर्वेद इज मोर अबाउट अवॉइडिंग द डिसीज. सो व्हॉट सजेशन्स यू विल गिव्ह? समजा मला कळलं तर तुला प्रश्न असा विचारायचा का की पोट सांभाळण्यासाठी काय करावं थोडक्यात? पोटासंबंधितले विकार. पण मग त्याला काय? मागच्या काही वर्षांमध्ये ना रिसर्चेस घडायला लागले आणि त्यासाठी खूपसं कारणीभूत आयुर्वेद किंवा ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन किंवा परंपरागत आलेले असे जे काही मेडिसिनचे ट्रेडिशन्स आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत. आत्तापर्यंत मॉडर्न सायन्स पूर्णतः निग्लेक्ट करत होतं गट हेल्थला. रादर मॉडर्न सायन्समधले जे फ्रिंज एलिमेंट्स जसं म्हणतात तसे फ्रिंज एलिमेंट्स होते की जे अमेरिका, युरोपमध्ये सुद्धा त्यांना असं हिणवलं जायचं, अरे हे तर काही असे वैदू लोक आहेत किंवा हिलर्स टाईप्स आहेत किंवा ते अँटी फार्मा म्हणून ते काहीतरी प्रचार प्रसार करत आहेत. ते लोक खूप वर्ष या संदर्भात बोलवते. पण आता मेनस्ट्रीममध्ये हे यायला लागलेलं आहे. आता जे आयुर्वेदात सांगितलं होतं की तुम्हाला प्रत्येक जो आजार होतो तो आजार कुठे ना कुठे तुमच्या पोटाच्या हेल्थशीच कनेक्टेड असतो. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये त्याला जाठर अग्नी असं संबोधलेलं आहे. ओके. आणि त्याला एक सुंदर संकल्पना सांगितली आहे की जसं यज्ञ असतं तसं तुमच्या शरीरामध्ये कायम एक अग्नी चालू आहे. ओके. आणि त्या यज्ञामध्ये आहुती तुम्ही सतत देत राहता तर ते यज्ञ टिकून राहतं. यज्ञ टिकून राहिलं तर तुमचं आयुष्य व्यवस्थित राहतं. ओके. दिस इज सिम्पल मेटाफर बट दिस हॅज हे ह्यूज मिनिंग हिडन इनसाइड इट. ओके. आता यज्ञ ऑब्झर्व केलं असेल तू, त्या यज्ञामध्ये असं होतं का रे की यज्ञ बसलेत लोक आणि मोळीच्या मुळी आणली, मोठ्याच्या मोठा ओंडका टाकून दिला त्याच्यामध्ये, असं नाही करत ना. तसंच जाठर अग्नीमध्ये सुद्धा तुम्ही बचकन घालू नका पोटामध्ये अन्न. खूपशे लोक काय करतात की दिवसभर यार खायला वेळ नसतो, केवढं काम असतं, तुला काय माहिती गौरव, आम्ही काय करतो. मग आम्ही काय करतो, घरी गेलो ना की मग रात्री एका वेळेस सगळे 10:30 वाजता मस्त जेवून टाकतो. किंवा आता उलटं झालं, आता लोकांना थोडीफार बुद्धी आली त्यामुळे लोक म्हणतात दिवसभर वेळ कोणाला असतो, त्यामुळे घरातनं निघतो मी 9ला सगळं जेवून टाकतो. त्या दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत. आयुर्वेदामध्ये खूप क्लिअरली सांगितलेलं आहे की 2 फॅक्टर्स आहेत. एक आहे अन्न आणि अन्नाच्या क्वालिटीज, म्हणजे ते अन्न काय मात्रेत आहे, ती बनवण्याची पद्धत काय आहे, ती कोणत्या ऋतूमध्ये तुम्ही खायला पाहिजे आणि ती पचवण्यासाठी म्हणून तुझ्या शरीराची क्षमता काय आहे. ह्या 2 गोष्टी अलाईन व्हायला पाहिजेत. हे तत्व म्हणून लक्षात राहिलं ना आपल्याला तर आपल्याला कळेल की बाबा जे मगाशी सांगितलं की काय खाताय, कोणत्या वेळेला खाताय आणि कोणत्या मात्रेत खाताय, हे सगळं सेट व्हायला लागेल. सो गट हेल्थ सांभाळण्यासाठी म्हणून तुम्ही काय करा, तर मी 3-4 नियम सिंपल सांगून ठेवतो. ते तुमच्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहेत आणि हे परत थंब रूल्स आहेत. 100 पैकी 80 लोकांना 100% ते फायदेशीर ठरतील. सगळ्यात पहिली गोष्ट की पोटभर जेवू नका. जेव्हा केव्हा खाल तेव्हा अर्ध्या पोटी खा. ओके. आयुर्वेदामध्ये ना एक खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे की समजा तुम्ही तुमच्या पोटाचे 4 भाग केले तर त्या 4 भागांपैकी 2 भाग हे अन्न असलं पाहिजे, 1 भाग हे लिक्विड पदार्थ काही असला पाहिजे आणि 1 भाग हा रिकामा राहिला पाहिजे. म्हणजेच काय, तर 3/4 भाग भरला पाहिजे, 1/4 भाग रिकामा राहिला पाहिजे. आता लोक काय करतात की आता इवन खूपसे वैद्यसुद्धा तुम्ही ना 3/4 खा, ॲक्च्युली तर 3/4 खा नाही आहे, अन्नाचा भाग हा 1/2च असायला पाहिजे. 1/4 तर पाणी आहे, लिक्विड आहे. सो अर्ध्या पोटी खा.
तुमची प्रकृती ज्या पद्धतीची आहे ना, मध्ये एक फॅड आलं होतं बघ, की अ, एक विशिष्ट प्रवाह असं सांगतो, की दिवसातनं 2च वेळा खा. हो, मी तेच बोलणार होतो. एक विशिष्ट प्रवाह असं सांगतो, की तुम्ही 2-2 तासांनी खा, 6 वेळा खा. 6 वेळा खा. तर ते मध्ये मी बोलता बोललो होतो, की बाबा दुकानात गेला तुम्ही, तर एकाच साइजचे शर्ट तुम्हाला सगळ्यांना एकाच साइजचे शर्ट घाला. असं करतो का रे आपण? हं, कारण काय तुझी प्रकृती वेगळी आहे, माझी वेगळी आहे, ह्याची वेगळी आहे, सरांची वेगळी आहे. हं. सगळ्यांची वेगळी प्रकृती आहे. त्याच्यामुळे माझं पचवण्याची क्षमता आणि अन्न पुढे ढकलण्याची क्षमता ही बदलत राहते. त्याच्या अनुषंगाने मिनिमम 2.5 तास आणि मॅक्सिमम 6.25 तास ते 6 तास ह्या अंतरामध्ये खाल्लं गेलं पाहिजे. ओके, ते किती खाल्लं गेलं पाहिजे? अर्ध्या पोटी. ओके. आता ते 2.5 पावणे 3 तास, ते पावणे 6 6.25 तास. आता हा कालावधी कोणता एक्झॅक्टली तुझ्यासाठी आहे, हे तुमचे वैद्य चांगलं सांगू शकतील तुम्हाला. ओके. कारण काय तुमचं शरीरात कोष्ठ नावाची एक संकल्पना सांगितली. हं, बोली भाषेत कोठा म्हणतात, की बाबा अन्न पुढे ढकलण्याची हं, क्षमता किंवा गती हं. आणि अन्न पचवण्याची क्षमता. या दोघांना मॅच करून ती वेळ ठरवली जाते. सो गट हेल्थसाठी तू सांगत होतास सो पोटभर पहिलं, जेवू की बाबा नका. अर्ध्या पोटी जेवा. दुसरं, की कोणत्या वेळेला जेवा, तर ह्या कालावधीमध्ये जेवा. हं, तिसरी गोष्ट, सूर्यास्तानंतर आयडियली प्रेफर करू नका हं, खाणं. ह्या 3 गोष्टी तुम्ही सांभाळल्या, तर तुमचे खूपसे त्रास कमी व्हायला लागतील. हं. आता ह्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो, की बाबा कॉमन सेन्स काय सांगतो, की तुमच्या शरीराचं ऐका. तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी दिसायला येस. लागल्या ना, तर तुम्ही तो दुर्लक्ष नका करू. पोट साफ होत नाहीये, ढेकर येतायत, हं. इंडायजेशन होतंय. तर त्याच्यावर इनो घेणं किंवा फॉर दॅट मॅटर अँटासिड घेणं, हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. ते का होतंय, ते आयडेंटिफाय करण्यासाठी थोडेसे कष्ट घ्या, थोडेसे पैसे खर्च करा, ते आयडेंटिफाय करा आणि तिकडे तुमची गट हेल्थ सुधारेल. सेल्फ मेडिकेशन करू नका. गट हेल्थसाठी सगळ्यात मोठा हं, समजा आपण काही आता टेकअवे देऊ शकलो ना लोकांना, तर आहे, हं. की ॲसिडिटी होते म्हणून रँडम अँटासिड्स घेऊ नका, दुर्लक्ष करू नका. हेच खूप झालं. सो तू 2 गोष्टी सांगितल्या. मगाशी तू एक सांगितलं, की तुम्ही काय खाताय, तुम्ही किती प्रमाणात खाताय आणि कधी खाताय. हा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, काय, किती, कधी. आणि दुसरा फॉर्म्युला जो सांगितला आहे, की जेव्हा तुम्ही खाल तेव्हा अर्ध्या पोटीच खा, नंबर 1. वेळ जी आहे त्याच्याबद्दल पण एक तू चांगलं सांगितलं. तुमच्या स्वतःच्या अवेअरनेसनुसार ती वेळ तुम्ही डिसाईड करू 2 शकता. अन्न काळातला वेळ किती वेळ हवा जो आहे? आहे. त्याच्यानंतर सनसेट नंतर आयडियली खाऊ नका. तुम्ही खाऊ नका. सो हे खूप छान पद्धतीने सांगितलं. मगाशी तो जो विषय सांगितलास तू 2 वेळा जेवणाबद्दलचा. आय थिंक इट इज अ व्हेरी इन थिंग टुडे, की इंटरमिटंट फास्टिंग हं, त्याला हं, असं हं, म्हणतायत. हं, आणि हं. इनफॅक्ट मी पण ते फॉलो करतो. आणि पण त्याच्याबद्दलचं तुझं जे आता तू मत सांगितलंस, की तुम्ही डॉक्टरला विचारा. सो मी इंटरमिटंट फास्टिंग करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, किंवा ते तू म्हणाला शर्टचं उदाहरण जे तू दिलंस. सो मग नेमकं काय आता करायचं काय? मी काय करायचं? आय अंडरस्टँड. हा खूप लोकांना ना माझा हा शर्ट प्रश्न कोणता आहे आहे. नक्की? मस्त. तर आता इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय? तर जो मधला कालावधी आहे ना, तो कालावधी 12 तासापासून चालू होतो. तो 36 तासापर्यंत आहे. आता हा कालावधी कोणता आहे? हं. इंटरमिटंट फास्टिंग ह्याच्या पाठीमागची समजा तू संकल्पना समजली, तर ऑटोफेजी नावाची एक संकल्पना येस. आहे. ऑटोफेजी म्हणजे काय? की बाबा तुमच्या शरीराला तुम्ही सहाय्य करणं, जेणेकरून शरीरातलं जे काही डेड होऊ घातलेले सेल्स आहेत हं. किंवा जे टाकाऊ सेल्स आहेत, त्यांना पूर्णतः फॅगोसाईट केलं जाईल. म्हणजे त्यांना मारलं जाईल आणि शरीराच्या बाहेर टाकण्याची प्रक्रिया खूप ॲक्सेलरेट केली जाईल. हे बोलीभाषेत समजेल असं मी येस. सांगतोय. म्हणजे हे खूप टेक्निकल नाहीये. आता ही प्रक्रिया ट्रिगर कधी होते? तर 12व्या तासाला ती ट्रिगर होते आणि ती पीक कधी पोहोचते? तर 36व्या तासाला ती पीकला पोहोचते. ओके. आता अगेन जो रिसर्च झाला ना, तो रिसर्चमध्ये हे मीन रेंज आलेली आहे. म्हणजे मॅक्सिमम लोकांचा 12 ते 36 तासात आहे. म्हणजे परत तेच असं नाहीये, की 36 तासाला अख्ख्या जगभराचं पीकला येणारच किंवा हं. 12व्या तासाच्या अगोदर कोणाचं चालूच नाही होणार, असं अजिबात नाहीये. ही रेंज आहे. हं. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. 12 तासानंतर जेव्हा तुमचं शरीरामध्ये ऑलरेडी असलेल्या, पडलेल्या अन्नाला प्रक्रिया करायला लागतं, संपवायला लागतं. त्याच्यानंतर इमिडिएटली ते व्हॉट डू यू युटिलाइज मीन केलं. बाय पडलेलं म्हटलं म्हणजे अन्न? साचलेलं आहे. साचलेलं, अलीकडच्या आहार काळात घेतलेलं अन्न. म्हणजे मी त्याला सकाळी खाल्लेलं. टॉक्सिन्सचं पण त्याच्यामध्ये. त्याच्या पुढे टॉक्सिन्स फॅगोसाईट हो. व्हायला लागतात. ओके. मग त्याच्यानंतर काय होतं, ते पडलेलं अन्न पचलं, की त्याच्यानंतर सगळ्यात पहिले युटिलाइज केलं जातं ते ग्लुकोज, एक्झिस्टिंग ग्लुकोज. हं. मग हं. त्याच्यानंतर
काय होतं की बाबा फॅट्स आणि प्रोटीनचं मेटाबॉलिझम चालू होतं हळूहळू. आणि मग फ्री रॅडिकल्सना ऑक्सिडाइज केलं जातं आणि पुढे अँटीऑक्सिडंट्स खूप जास्ती तयार होतात आणि हळूहळू ती पुढची प्रक्रिया होते, ओके. जेणेकरून तुझ्या शरीराच्या बाहेर श्वास, स्टूल्स आणि युरिन या माध्यमातनं ते सगळं फ्लश आउट व्हायला मदत होते. म्युकस ऑल्सो. म्युकस कारण काय सुरुवातीला समजा तिकडे समजा असेल खूप जास्ती टॉक्सिन्स तर ते त्याद्वारे निघतात, बाहेर पण ते कमी प्रमाणामध्ये. ओके. आता आयुर्वेदामध्ये ही संकल्पना उपवास अशी सांगितलेली होती. उपवास. उपवास आपण बोली भाषेत उपास म्हणतो. अच्छा. ओके. पण आता सध्याच्या काळात काय केलं, उपास म्हणजे फास्टिंग. हानगड्या. म्हणजे अच्छा. अच्छा. उपवास म्हणजे फास्टिंग नाही, एकादशी, हानगड्या, दुप्पट एकादशी. खाशी. येस, ॲब्सोल्युटली. आमचे एक मित्र आहेत जोशी म्हणून, तर त्यांचं नाडीबद्दलचा एक त्यांनी रिसर्च केला होता. नाडीचं यंत्र त्यांनी तयार केलं. तर त्या संदर्भामध्ये त्यांनी एक रिसर्च पेपर एस्टॅब्लिश केला. तर त्यांनी हे नोट केलं होतं, की एकादशी हा विषय आला म्हणून, की महिनाभरामध्ये एकादशी असा वार आहे, की जिकडे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम ही सगळ्यात वीक आहे. ओह! हां. अच्छा. सो दॅट इज डिपेंड ऑन द लुनार सायकल. ओके. हो, हो, हो. सो त्याला महत्त्व ते आहे. हम्म. मग त्या दिवशी तुम्ही उपवास करा. हं. आता दुसरा आस्पेक्ट येतो, की लंघन. लंघन म्हणजे लघु आहार. अच्छा. सो कायम तुम्ही लघु आहार घ्यायला पाहिजे. समजा तुमचं शारीरिक कष्ट, शारीरिक व्यायाम कमी आहेत तर. तर तुमचं एक्सेस कॅलरी जमा नाही होणार आणि टॉक्सिन जमा नाही होणार. कॉमन सेन्स. सिंपल आहे. आता कमिंग बॅक टू इंटरमिटंट फास्टिंग. सो हं. 12 ते 36 तास. हं. आता इंटरमिटंट फास्टिंग ना हा औषधी रेजिम आहे. म्हणजे इट इज नॉट समथिंग विच शुड बी पार्ट ऑफ युअर डेली लाईफस्टाईल. म्हणजे तू कायमच फुल थ्रॉटलवर गाडी चालवली. म्हणजे रोजच इंटरमिटेंट नाही, फास्टिंग अजिबात करणं नाही, अजिबात योग्य नाही. नाहीये. एकादशी जसं उदाहरणार्थ महिनाभरातनं एकदा येते. राइट. सो ते लुनार सायकलप्रमाणे तुझ्या शरीरामध्ये सगळ्यात म्हणजे पीक अँड थ्रोजमध्ये तुझी सिस्टीम चालू आहे. ओके. सगळ्यात विकेस्ट जेव्हा आहे ना, तेव्हा इंटरमिटंट फास्टिंग कर. ओह! दॅट विल बी एफिशियंट फॉर यू. आणि का असतं ते एकादशीला त्याचं काय आहे का लुनार कारण? सायकल आहे ती. ओके. सो ते लुनार ओके. सायकलप्रमाणे लुनार सायकल ऑल्सो अफेक्ट्स युअर हो, हो. डायजेशन 100%, 100%. आता मी माझे एक कलीग आहेत त्यांच्याबरोबर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीवर रिसर्च चालू करतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे काही फाइंडिंग्ज आहेत ना, ते ॲस्टॉन्डिंग फाइंडिंग्ज आहेत. बापरे! म्हणजे तो जवळपास त्याच्याकडे 3,500-4,000 हजार पत्रिकांचा अभ्यास आहे आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीवर आम्ही काम करतोय आता. थोडंसं पण एक्सटेंड करतोय तो, पण ते इंटरमिटंट फास्टिंगबद्दल क्लॅरिटी आली का? Yes, की ते absolutely. चुकीचं पण नाहीये, बरोबर पण नाहीये. ते कधी, केव्हा, कोणी इफेक्टिव्हली वापरलं गेलं पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. सो ते कायम करण्याची गोष्ट नाहीये. महिन्यातनं एकदा कर. तू मोठ्या आजारातनं बाहेर पडलेला आहेस, रिकव्हर करायचं स्वतःला किंवा तुला माहिती आहे खूपच उलटं-सुलटं तुझं चालू आहे, तर तू 15 दिवसातनं एकदा कर. त्याच्यापेक्षा जास्ती इंटरमिटंट फास्टिंग इज नॉट एफिशियंट आणि तिचं पण आपला स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे. फास्टिंग चालू कसं करायचं, पीकमध्ये असताना काय करा आणि फास्टिंग सोडताना तुम्ही काय करा. हे केलं तर अमेझिंग परिणाम येतात. मला पुढे विचारायचं आहे, की आजकाल जसं महिलांच्या संबंधितले पण काही गोष्टी म्हणजे PCOS असेल, थायरॉइड इम्बॅलन्स, इन्फर्टिलिटी, मेनोपॉज संबंधितले इश्यूज आणि ॲज अ डॉक्टर मला वाटतं तुला सुद्धा ते जाणवत असेल, की असे प्रकार खूप वाढले आहेत आणि त्याचं प्रमाण वाढलंय. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? का वाढतायत आणि परत काय प्रिकॉशन? म्हणजे यू विल बी अमेज्ड. अमेज म्हणण्यापेक्षा Surprised. सरप्राइज्ड. याचं कारण असं आहे की ना, मध्ये एक रिसर्च झाला होता. टायर 1, टायर 2 सिटीज ऑफ इंडिया. जवळपास 70% मुलींना ओव्हरीज किंवा हॉर्मोन्सच्या निगडीतले काहीतरी त्रास आहेत. बापरे! म्हणजे हा धिस इज एपिडेमिक लेव्हल. Astonishing ना. एपिडेमिक लेव्हल आहे. 18% पेक्षा जास्ती स्त्रियांना इन्फर्टिलिटीचा त्रास आहे. खूप वेगवेगळी कारणं आहेत. लग्न उशिरा होत आहेत. हॉर्मोन्सचं विकृती व्हायला लागली आहे. म्हणजे ऑलरेडी स्त्रियांमध्ये खूप इम्बॅलन्सेस व्हायला लागलेले आहेत. खाण्यापिण्याची पद्धत, त्याच्यानंतर काम करण्याची पद्धत सगळ्याच याच्यामध्ये. एक छोटीशी गोष्ट सांगतो ना, ही कॉन्ट्रोव्हर्शियल असू शकते. पण दिस इज समथिंग विच इज इम्पॉर्टंट फॉर एनीबडी टू अंडरस्टँड. रोल्स आहेत प्रत्येकाचे, बरोबर? सो स्त्रियांना जो नैसर्गिकरित्या एक मोठं वरदान आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत ना, दॅट इज ऑफ प्रोक्रिएशन अँड सस्टेनिंग ए लाईफ फॉर 9 मंथ्स अँड देन ॲटलीस्ट फॉर 3 इयर्स. जोपर्यंत ते बाळ हे सेल्फ सस्टेंड होत नाही तोपर्यंत ॲटलीस्ट ती जबाबदारी आहे. कारण काय ते पुरुष नाही देऊ शकत. आणि हे निसर्गाने हे दिलेलं आहे. निसर्गाने दिलेलं आहे. आता स्त्रीच्या शरीराची मांडणी ना ह्याच्या अवतीभोवती झालेली आहे.
सो ती दर महिन्याला त्या सायकलमधनं जी जाते आणि दॅट स्टार्ट्स फ्रॉम अबाउट 13-14, आता तर ते खूप लहान वयातच मेनार्क चालू झालेलं आहे. ते थेट लेट 40s-50s पर्यंत. आता ती सगळी जी प्रोसेस आहे, दॅट इज ऑल फिक्सेटेड अराउंड बिगेटिंग ए गुड चाइल्ड फॉर कंटिन्युएशन ऑफ ह्युमॅनिटी. एवढी मोठी जबाबदारी आहे. होतं असं, की जेव्हा एक स्त्रीला लहानपणापासनं अशा पद्धतीनेच ट्रेन केलं जातं, की गेट रेडी फॉर बॅटल. काय ती प्रूव्ह करायचं आहे, लढायचं आहे किंवा कोणाबरोबर तरी जिंकायचं आहे किंवा एखादी गोष्ट अचीव्हच करायची आहे ॲट एनी कॉस्ट. आता ना हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे आता मी पटकन एनेक्ट करून दाखवलं. हे कोणाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? पुरुषाचे एक्झॅक्टली. सो हे फेमिनिन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का? नाही. निसर्गतःच ऑपअप काय आलं तुझ्याकडनं? म्हणजे यू आर नॉट समबडी हू इज अरे ऑफकोर्स म्हणजे स्त्रियांच्या विरोधात. मी पण तसा नाहीये. पण हे निसर्गतच आहे. हे का होतं? कारण काय, हे सगळ्या ॲग्रेशनच्या ज्या गोष्टी आहेत ना, हे शरीरामध्ये असलेले जे काही मेल अँड्रोजेनिक हार्मोन्स आहेत, स्पेसिफिकली विच आर रिलेटेड टू मेल हार्मोन्स म्हणजे टेस्टोस्टेरोन, अशा स्वरूपाचे हार्मोन्स आहेत, त्याच्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. ओके. आता समजा एखाद्या स्त्रीला समजा लहानपणापासूनच त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं गेलं. आता तेव्हा तर सगळं असायचं लढाईवर जाणं, पण आता ही लढाई इकडे चालू आहे ना. बट व्हॉट डू यू मीन बाय ट्रेनिंग? ट्रेनिंग म्हणजे द वे सोसायटी इज ॲक्च्युअली ट्रेनिंग गर्ल्स ओके. in terms of career, in terms of Okay. achieving something, in terms of achieving their dreams at any cost, at the cost of their health also. That is one of the reasons which is impacting their hormonal health. ओके. आणि माझं ऑब्झर्वेशन माझ्या क्लिनिकमधलं हे मागच्या 15-1 वर्षातलं मी सांगतो, की ज्या स्त्रिया, ज्या मुली स्पेसिफिकली हे खूप जास्ती स्ट्रेसमध्ये आहेत आणि दॅट स्ट्रेस माईट बी ड्यू टू ऑफिसचा स्ट्रेस आहे, कॉलेजमधला स्ट्रेस आहे, स्पेसिफिकली विच इज रिलेटेड टू म्हणजे ओव्हर अचिव्हमेंट किंवा खूप जास्ती स्ट्रेन करत आहेत त्यांच्या शरीराला आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांच्याकडनं त्यांचं खाणं, त्यांच्या मंथली सायकलच्या दरम्यान सांभाळली गेणारी बेसिक कॉमन सेन्सच्या गोष्टी म्हणजे खूप दगदग करू नका किंवा शारीरिक त्रास देऊ नका. त्या 4-5 दिवसांमध्ये जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल असतं तेव्हा हे नाही सांभाळलं जातं आणि त्याच्या हे कॉस्ट आहेत आणि दॅट कॉस्ट दे आर बेरिंग अनफॉर्च्युनेटली. बट म्हणजे आय मीन तू जसं सुरुवातीलाच म्हणालास हे कॉन्ट्रोवर्शियल असू शकतं. सो मला त्याला विचारायला आवडेल, पण डज दॅट मीन दॅट एनी फिमेल शुड नॉट हॅव एनी ॲब्सोल्युटली नाही. असं 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 अजिबात सो नाही. व्हॉट इज द एक्झॅक्ट क्युअर ऑर रादर दॅन बरोबर. नाव दिस इज द मोर precaution? ॲप्रोप्रिएट क्वेश्चन की हे घडू नये, हे याचे इम्प्लिकेशन शरीरावर होऊ नये म्हणून आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे. जसं मी मगाशी सांगितलं की गट हेल्थ प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन टर्म्स ऑफ देअर हॉर्मोनल सायकल ऑल्सो. ओके. त्याचबरोबर आपल्याकडे ना ऋतुचर्या म्हणून संकल्पना सांगितलेली आहे. म्हणजे त्या मेन्सेसच्या दरम्यान किंवा मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान एखाद्या स्त्रीनी काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, कोणते पदार्थ खायला नाही पाहिजेत, त्या 4-5 दिवसामध्ये तिची दिनचर्या कशी असायला पाहिजे, तिने किती आराम करायला पाहिजे, फिजिकल स्ट्रेन कसा नसायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी पाळल्या तरी सुद्धा खूपशा गोष्टी ती ओव्हरकम करू शकेल. ती पुढे होणाऱ्या मोठ्या आजारांपासून स्वतःचं रक्षण करू शकेल. याचा अर्थ असा नाही की तिने काम करायच नाही पाहिजे किंवा अचिव्हमेंटसाठी काही करायला नाही पाहिजे. दिस इज नॉट व्हॉट आय मीन टू से. त्याचा अर्थ असा आहे की बाबा आई वडील इव्हन ती मुलगी शी शुड बी अवेअर इनफ की बाबा ह्या सगळ्या पद्धतीने तिच्या मेंटल स्टेटमुळे तिच्या हॉर्मोन्सवर डायरेक्ट इम्पॅक्ट होतात. अँड दिस इज नॉट समथिंग विच इज मी हे फक्त सांगतोय, हे तर रिसर्चमध्ये सुद्धा प्रूव्हन आहे की बाबा जेवढी एखादी स्त्री स्ट्रेसमध्ये आहे तेवढा त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तिच्या हॉर्मोन्सवर मंथली सायकल्सवर होतो. बरोबर. ओके. आय थिंक दिस इज समथिंग डिफरंट पर्स्पेक्टिव्ह यू आर ब्रिंगिंग अँड आय थिंक मे बी बरीच मंडळी इंट्रोस्पेक्ट पण करतील याला अनुसरून. लेट्स टॉक अबाउट शुगर. की आजकाल म्हणजे शुगर किंवा शुगरलेस किंवा गुळाचा चहा, शुगर पूर्णपणे बंद करा, हे सगळं चाललेलं आहे. काय शुगर नेमकं रोल प्ले करतं आपल्या आयुष्यात? शुगर शिवाय तर ऑफकोर्स यू कॅनॉट फंक्शन, बट ॲट द सेम टाइम यू डोंट हॅव टू कन्झ्युम शुगर. म्हणजे नेमकं शुगर आणि आपलं काय रिलेशन आहे? काय आमच्याकडे कालच एक कुलकर्णी काका आले.
मी हल्ली आता मला 2 महिन्यापूर्वी शुगर डिटेक्ट झाली आहे. त्याच्यामुळे मी आता ठरवलं आहे, आता मी गुळातच चहा घेणार आहे. आणि ही एक मोठी अंधश्रद्धा पसरलेली आहे, हं. की ज्यांना शुगर होते त्यांनी म्हणजे असं बॉर्डर लाईन वगैरेचे असतात. मग ते म्हणतात, आता मी गुळाचा चहा घेतो. हं. तर असं काहीही नाही आहे, की गुळामध्ये शुगर नाही आहे. हं. आणि ती चहातली साखर बंद करून तुम्ही बाकीचे 23.5 तास उत्मात करताय, तर त्यांनी काही नाही फरक पडणार आहे तुमच्या शुगरवर. तशीच वाढत राहणार आहे. पण तुम्ही रिफाईन शुगर तुम्ही येस, येस. येस. सो रिफाईन शुगरच्या तुलनेत गूळ त्याच्यामध्ये आयर्न थोडंसं जास्ती आहे. बाकीचे सल्फरायझेशन केलं नसेल, तर ऑर्गॅनिक गूळ त्यातल्या त्यात बरा. हं. पण म्हणजे तुम्ही शुगर नाही खात आणि मी गूळ खातो म्हणून माझी शुगर नाही वाढणार आहे, ब्लड शुगर नाही वाढणार आहे, असं नाही आहे. हं. ओव्हरऑलच शुगरची संकल्पना जी आहे ना, ती समजा तुला लक्षात असेल तर आपण खूप लहान होतो किंवा त्याच्याही अगोदर जोपर्यंत कॅडबरी ना फ्रीजमध्ये घराघरात आली नाही, हं. तोपर्यंत रोज खाणं नाही व्हायचं. आपल्याकडे गोड खाण्याची जी काही परंपरा होती ती सणासुदीची असायची. हं. आजही समजा घरांमध्ये गेला की गोड केला असेल तर आयडियली काय अच्छा काहीतरी चांगलं ऑकेजन आहे. हं. परत तेच बदलत्या काळामुळे, मार्केटिंगमुळे, लागलेल्या सवयींमुळे प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीजमध्ये खाने के मिठाई, बाद कुछ मीठा हो आईस्क्रीम जाए. येस एक्झॅक्टली अशा पद्धतीने आपल्याला ट्रेन केलं गेलं फॉर सेल. मधुर रस म्हणजे षड्रस सांगितलेले आहेत. मधुर, आम्ल, आंबट, लवण, खारट, तिक्त म्हणजे कडू, कटू म्हणजे तिखट आणि कषाय हे 6 रस आहेत. हं. आणि हे 6ही रस तुमच्या आहारात पाहिजेतच. ओके. म्हणजे ह्याच्यातला कोणता तरी एक रस विलन आहे आणि कोणता तरी एक रस हिरो आहे असं अजिबात नाही आहे. हं. या 6ही रसांचा तुमच्या शरीरामध्ये जसं आयुष्यामध्ये नवरसांचा रोल आहे. म्हणजे कोणताही रस काही त्याज्य नाहीच आहे ना. हं. ऑल इमोशन्स आर पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. तसंच 6ही रस तुमच्या आहाराचा घटक असायलाच पाहिजेत. ओके. परत तेच कधी, कोणत्या वेळेला, कोणत्या मात्रेत दॅट मॅटर्स. गोड पदार्थ सणासुदीला खाणं. काही नुकसान नाही. परत ते वाडगंभर बासुंदी घेताय, ते त्रासदायक आहे. आपल्याकडे ताटाची रचना समजा तुम्ही पारंपरिक ताट बघितलं, तर डाव्या बाजूपासून उजव्या बाजूपर्यंत गेला. म्हणजे लेफ्ट साइडपासून राइट साइडपर्यंत गेला. तर लक्षात येईल की डाव्या बाजूला चटणी, मग थोडंसं लोणचं, हं. मग कोशिंबीर, हं. मग गोड पदार्थ समजा असेल तर, मग आमटी, मग या बाजूला सगळ्यात उजव्या बाजूला 2 भाज्या हं. आणि मग मध्ये थोडीशी पोळी किंवा भात असेल तर. हं. आता हा क्रम आहे ना, हा वाढता क्रम आहे. हं. राइट. बरोबर आहे? सो मगाशी जसं तू शुगरचं बोलला तसंच सॅलड्सचं म्हणे. हरितवर्ग असं नावाच्या संकल्पनेने आयुर्वेदामध्ये सॅलड्सचा उल्लेख केला गेला होता. हरितवर्ग सॅलड्स हा आहार नसायला पाहिजे. कारण का तुमचं पोट, तुमचे दात त्या पद्धतीने डिझाइन नाही झाले आहेत. त्याच्यावर अन्नावर थोडा संस्कार केला गेला पाहिजे. ओके. नुसतंच्या नुसतं सॅलड म्हणून तुम्ही आहार घ्यायला लागला तर त्याचे दुष्परिणाम होणार आहेत. सो मी एक पेशंट वर्ग असा पण आहे, मी असं एक कार्यक्रम अटेंड केला होता, की त्यामध्ये असं म्हटलं होतं, की युअर बॉडी इज नॉट मेड टू ईट प्रोसेस्ड फूड. येस ॲब्सोल्युटली. बरोबर आहे. ओके. सो प्रोसेस्ड म्हणजे काय? अ, मैदा. मैदा इज समथिंग व्हिच इज प्रोसेस्ड. ओके. सो प्रोसेसचा अर्थ तुझ्या शरीराला पचेल याच्या अनुषंगाने बेसिक संस्कार करणं. दॅट इज नॉट व्हॉट डू यू मीन बाय प्रोसेस. संस्कार? संस्कार. फोडणी देणे संस्कार. दॅट इज अच्छा. नॉट समथिंग व्हिच इज प्रोसेस्ड फूड ना. प्रोसेस्ड नाही. ओके. तू आता फॉर एक्झाम्पल चिकन. हं. लोकं आता हे पण म्हणतात, की आयुर्वेदात काही नॉनव्हेज खायचं नाही असं सांगितलंय असं काही नाहीये. 3600 रेसिपीज आहेत आयुर्वेदामध्ये नॉनव्हेजच्या. ओह! सो आता ते काय तू रबकन चिकन तंदूर ओढते असं काही होऊ शकत नाही ना. हं. सो त्याच्यावर संस्कार केला जातो. हं. संस्कार म्हणजे काय, की बाबा त्याला मॅरिनेट केलं जातं, त्याला शिजवलं जातं. सो प्रोसेसिंग म्हणजे शिजवणं नाही. हं, हं. म्हणजे त्या अर्थी जे बोललेलं आहे, म्हणजे तू जो मगाशी अर्थ सांगितला हं. प्रोसेस फूड खाऊ हं. नये. सो त्याला मग तू मैदा आहे. संस्कार म्हणतोयस. नाही. प्रोसेस म्हणजे एक्स्ट्रीम ट्रीटमेंट जेव्हा आपण नाही. देतो. नॅचरल जे आहे, ते एका विशिष्ट प्रोसेसमधनं जाऊन काहीतरी वेगळंच द्रव्य तयार करणं. ओके. दॅट इज प्रोसेस फूड. ओके. आणि मग ते प्रोसेस करताना त्याला पॅकेजिंग करताना त्याच्यामध्ये भरपूर ॲडिटिव्हज घालणं, त्याला टेस्ट एन्हान्सर्स घालणं, प्रिझर्व्हेटिव्ह घालणं हे सगळं प्रोसेस्ड आहे. म्हणजे तू अंडरस्टूड. बाहेरनं मेथी आणतोय आणि मेथीची भाजी करतोय, तर ह्याला थोडी प्रोसेस म्हणणार. समजलं. संस्कार आणि प्रोसेस मधला फरक फरक कळला. परफेक्ट. सो हा जे संस्कार आहेत, तर हरितवर्ग म्हणजे सॅलड तुम्ही नुसतं दॅट इज नॉट रिप्लेसमेंट फॉर होल मील. हं. तुम्ही कधीतरी ते खाताय, वन्स इन ए व्हाईल चेंज म्हणून दॅट इज ओके. हं. तसाच गोड पदार्थ हा कधीतरी तुम्ही खाताय, मापात खाताय, दॅट इज ॲब्सोल्युटली ओके. हं.
येता हे जाता गोळ्या खाऊ नका. हं. रोजच्या रोज तुम्ही चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवू नका. जेवणानंतर गोड खाऊ नका. म्हणजे लोकांना सवय असते, की जेवण झाल्याला काहीतरी डेझर्ट्स वगैरे घ्यायचं. हे विरुद्ध अन्न आहे. मग त्याने ॲक्चुअली त्रास होतो. म्हणजे बिर्याणी म्हणजे नॉन-व्हेज, चिकन आणि दही हे विरुद्ध अन्न आहे. मग ते तर जे ह्याला हां. बिर्याणीबरोबर जनरली रायता असतो. बरोबर. दॅट इज नॉट समथिंग व्हिच इज अप्रोप्रिएट. ओह! हो. आता एका दिवशी तुम्ही खाल्ल्यानंतर प्रत्येकजण जाईल किंवा प्रत्येकाला त्रास होईल असं नाहीये. पण ह्या गोष्टी पायीला होत राहतात. म्हणजे उदाहरणार्थ सकाळी मुगाची खिचडी आणि दूध प्यायलो. मग दुपारच्या वेळामध्ये दही आणि चिकन खाल्लं आणि रात्री फिश आणि बासुंदी घेतली. तर इट म्हणजे इज गोइंग लागोपाठ विरुद्धान्न तुमचं एक्झॅक्टली, झालंय. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली किंवा सातत्याने तुम्ही घेताय. हं. तसंच ना कॉमन एक लहानपणापासून आपल्याला पण सवय होती, की जी नंतर आम्हाला कळली, की प्रॉब्लेमॅटिक आहे शिकरण. दूध आणि फळ हे कॉम्बिनेशन मुळात विरुद्ध आहे. तुमच्या शरीरात जाऊन त्याचे टॉक्सिन्सच तयार होतात. तुझ्या शरीराची क्षमता चांगली असेल, नशीब चांगलं असेल, तर मे बी त्याचे व्याधीमध्ये रूपांतर नाही होणार. पण इट हं. इज बाउंड टू क्रिएट सम सॉर्ट ऑफ निगेटिव्ह इम्पॅक्ट. व्हॉट एव्हरीवन नीड्स टू अंडरस्टँड इज ना, हेल्थ इज नॉट अ पॅसिव्ह कन्सेप्ट. यू कॅन जस्ट गो ऑन आणि तुम्ही पैसे टाकाल आणि हेल्थ विकत घ्याल, असं नाहीये. म्हणजे आता तू एंटरप्रेन्योर्सबरोबर काम करतो, तर असं थोडी होतं, की एंटरप्रेन्योर्स येतात आणि तुला सांगतात, "अतुल भाऊ तुम्ही हे घ्या पैसे, मैं तो कुछ नहीं करेगा, बरोबर आहे. तुम्हीच करा." किंवा आपल्याकडचे फायनान्शियल जे कन्सल्टंट असतात, ते असं थोडी म्हणतात, की "बाबा तुम्ही काही बघूच नका, सगळं माझ्याकडेच द्या, हं. शून्य करा तुम्ही." तर तुम्हाला तुमच्या शरीराची गरज काय आहे हे ओळखणं, ते सेल्फ एज्युकेट करणं, हं. सेल्फ अवेअरनेस, बॉडी अवेअरनेस ठेवणं. आता ह्या तर बेसिक कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. हं. आणि तू म्हणाला ते बरोबर आहे, की साला करे तो करे क्या म्हणजे तर याला एकच ऑप्शन आहे, गेट अ गुड टीम मेंबर हू कॅन कोच यू अबाउट युअर हेल्थ. आणि हे प्रत्येकाला शक्य आहे का? तर मला नाही वाटत, की हे कोणाला अशक्य आहे. म्हणजे अगदी आय अंडरस्टँड, की इंडिया इज ए होल प्लॅनेट इन इटसेल्फ. म्हणजे हं. प्रत्येकाला त्या गोष्टी शक्य आहेत, शक्य नाही आहेत. समजा अगदी सोशिओ इकॉनॉमिकली बेसिक ज्यांचा सर्व्हायव्हलचा प्रॉब्लेम आहे, हं. बरोबर आहे. त्यांच्यासाठी त्यांना ओव्हर न्यूट्रिशन हा प्रॉब्लेमच नाही आहे. हं. आणि ते शरीराने कष्ट एवढे करतात ना, की खूपशा गोष्टी पचून जातात. त्याच्यामुळे आपल्याकडे सांगतात ना, "अरे, ते काय बिचारं लवण्याचं बाळ ते पडलं होतं, त्याचं जन्माला आलं, धष्टपुष्ट आहे." अरे, ते 24 तासापैकी 15 तास ते व्यायाम करतात, म्हणजे कष्ट करतात. ते व्यायाम नाही, हं. कष्ट करतात. त्याची पचवण्याची क्षमता आहे. जसं विरुद्ध अण्णांचा मगाशी विषय झाला, तर आयुर्वेदामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे, हं. की जो नित्य व्यायाम करणारा व्यक्ती आहे, तो विरुद्ध अन्न पचवू शकतो. त्याला त्याचा ओह! एवढा दुष्परिणाम होत नाही. हं. म्हणजे हे इन्साईट सुद्धा आयुर्वेदात दिलेले आहेत. आता हे इन्साईट्स का दिलेत? कारण काय आपल्याकडच्या या महायोगींनी ते ऑब्झर्व्ह केलं, की असं नाही की ते सगळ्यांनी मग ह्याच्यात मग सिंपल गोष्ट काय की बाबा भरपूर व्यायाम करा. शारीरिक कष्ट असू द्या. हं. आता शारीरिक कष्ट पण नाही, दिवसभर बसलेलं, स्ट्रेस पण भरपूर, ओव्हर न्यूट्रिशन प्लस विरुद्ध अन्न, तर मग साला लफडं तर होणारच ना. सो एक जो घटक आहे, की जो सोशिओ इकॉनॉमिक वीक आहे, त्यांना हा त्रास खूप कमी होतात कारण का ते शरीराने कष्ट करतात. जे मिडल क्लासचे आहेत, त्यांनी सिंपल गोष्ट करावी. आजी, पणजोबा हं. किंवा पणजी त्यांचं ऐकावं. बरोबर. जे न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये आहेत आणि कमवत आहेत, त्यांनी चांगला वैद्य गाठावा. हं. सेल्फ मेडिकेशन करू नये. जे एलाइट्स आहेत, तसं तू म्हणतो किम जोंग आणि पुतिन, त्यांच्यासारखे आम्ही आहोतच. किंवा मी सोप्पं सांगेन, की तक्ता घेऊन जर फिरायचं नसेल, तर भरपूर व्यायाम करा. ॲब्सोल्युटली बरोबर आहे. आणखीन एक मगाशी ज्याचं आपण पुसटचं डिस्कशन केलं दॅट इज स्ट्रेस. हं. सो आज प्रत्येक जण धावतोय, स्ट्रेसमध्ये आहे आणि त्याचे रिपरकर्शन्स जे आहेत ते त्याच्या हेल्थवर इन टर्म्स ऑफ मग डायजेशन, झोप, हार्मोन्स, इम्युनिटी हे सगळं आहे. आणि मग बोलता-बोलता आपण सहज बोलतो, "अरे स्ट्रेसमुळे हे सगळं होतंय." पण अल्टिमेटली धिस इज द रिॲलिटी. हं, हं, ओके. हं, मग हं. रिसेंटली आमच्याच टीममधला एक व्यक्ती त्याचा सख्खा चुलत भाऊ 27-28 वर्षाचा झोपायच्या पूर्वी त्याला एक उलटी आली आणि झोपेत गेला. अय्यो! आय-टी प्रोफेशनल शिफ्ट्समध्ये काम करायचा. कामाचा ऑफकोर्स स्ट्रेस होता. पण हल्ली अशा अल्पवेळी म्हणजे मृत्यू होत आहेत लोकांचे आणि त्याचा कॉज आपण सहज बोलतो स्ट्रेस. बट धिस इज अ सीरियस इश्यू. सो काय सांगशील? तू कशा पद्धतीने यावर हं, मार्गदर्शन हं. करतोस? 2013 2013च्या दरम्यान ना जेव्हा मी वॉज ट्रीटिंग पेशंट्स आणि मी काही गोष्टी नोटीस करायला एक पॅटर्न नोटीस करायला लागलो मी. आणि मला असं लक्षात यायला लागलं, की मी पेशंट्सना औषधं देतोय. पेशंट्स बरे होत आहेत.
दे आर अगेन फॉलोइंग ए सर्टन पॅटर्न आणि परत ते आजारी पडतात. आणि ते पुन्हा आणि असं एक काहीतरी कोइन्सिडन्स झाला असेल मला माहीत नाही किंवा निमित्त होणंच ते असेल माझ्याकडनं त्याच्यामुळे. ते 3-4 महिने असे होते, की माझ्याकडे ना असेच पेशंट्स यायचे, की अ, औषधं घ्यायचे, बरे व्हायचे, पुन्हा 3-4 आठवड्यात यायचे, तीच लक्षणं, पुन्हा तेच. मग मी कॉमन पॅटर्न्स ऑब्झर्व्ह करायला लागलो आणि मग त्यांची दिनचर्या बघितली. ते इमोशनली कोणत्या स्टेटमध्ये आहेत किंवा त्यांची विचारसरणी काय आहे, याबद्दल मी ना काही नोटिंग करायला लागलो. हं. आणि मग जेव्हा खूप पटकन ते ॲपरंटच व्हायला लागले, की बाबा हे मॅक्सिमम लोकं आहे ना स्ट्रेसवाले आहेत, की ज्यांना ना हे पुन्हा घडतंय. तर टिपिकल काही होते. म्हणजे एक होता त्यातला आय-बी-एस मगाशी एक विषय झाला होता, की ज्यांना पोटामध्ये त्रास व्हायला लागतो आणि सतत जुलाब होतात आणि त्या बिचाऱ्या मुलाची तर परिस्थिती अशी होती, की त्याला एका महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी झालं होतं. कारण काय रेक्टल ब्लीडिंग म्हणजे ते ब्लीडिंग व्हायला लागलं होतं स्टूल्समधनं. आणि तो आपण ट्रीटमेंटमधनं त्याला पूर्णतः बाहेर काढलं आणि तो पूर्णतः बरा आहे. हं. आता त्याला ट्रीट करताना ही वॉज वन ऑफ द पेशंट. एक कॅन्सरच्या पेशंट होत्या. हं. त्याच्यानंतर सततचा मायग्रेन, स्किनचे त्रास असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट होते. पण हं. एक कॉमनॅलिटी दिसली, की ज्यांना हे रिकरंटली त्रास होत आहेत. मग काय हं. होतंय लफडं? तर स्ट्रेस. मग मी सुरुवातीला त्यांच्यापैकी काही लोकांना सांगितलं, "एक काम करा, तुम्ही आता स्ट्रेससाठी तुम्हाला काम करायला पाहिजे, तर यू कॅन गो मीट सायकियाट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट." आणि मग परत ते यायचे आणि ते म्हणायचे, की "अच्छा ते तर ठीक आहे, पण आमचा मेन त्रास तर काही कमी नाही झाला आणि हं. बाकीचे दुष्परिणाम जास्ती व्हायला लागलेले आहेत. बाकीच्या मेडिकेशनमुळे वगैरे." मग मला ना गोष्टी खूप पटकन लक्षात यायला लागल्या. तुझ्याकडे मोबाईल असेल, मोबाईलमध्ये समजा अनफॉर्च्युनेटली WhatsApp बिघडलं. तू अंधेरीला जाऊन Appleच्या स्टोअर्समध्ये जाऊन हार्डवेअर रिपेअर करशील का रे? नाही करणार. का नाही करणार? कारण काय तो प्रॉब्लेम हार्डवेअरचा नाही आहे. तो प्रॉब्लेम सॉफ्टवेअरचा आहे. हं. बरोबर आहे. इन अ सिमिलर वे जेव्हा हे मॅक्सिमम लोकं मला दिसली, तेव्हा मला लक्षात आलं, की बाबा ह्या मॅक्सिमम लोकांचा काही डोक्यावर परिणाम झाला होता, शॉक लागला होता, डोक्यावर पडले होते, असं काही नव्हतं. सो प्रॉब्लेम कुठे होता? त्यांच्या अंतःकरणात होता. त्यांच्या अनकॉन्शियस माइंड किंवा सबकॉन्शियस माइंडच्या पॅटर्न्समध्ये होता. जसं मी मगाशी सांगितलं, तू हार्डवेअर पण रिपेअर नाही करणार. तसं तू मोबाईलचा स्क्रीन पुसून WhatsApp चालू होईल का रे? कारण काय इट इज नॉट ऑन द कॉन्शियस लेव्हल. इट इज नॉट हं. ऑन द स्क्रीन. द प्रॉब्लेम इज समवेअर एल्स. इनसाइड. पण मला लक्षात असं आलं, की बाबा सॉफ्टवेअरवर काम करणारी काहीतरी यंत्रणा असायला पाहिजे. हं. सो मी ह्या संदर्भामध्ये आयुर्वेदामध्ये शोधायला लागलो. आणि मग मला असं लक्षात यायला लागलं, की इनडायरेक्ट रेफरन्सेस भरपूर दिलेले आहेत. हं. स्ट्रेस, हं. अँक्झायटी, डिप्रेशन. हं. मग आपल्याकडे षडरिपू सांगितलेले आहेत. मद, हं. मत्सर, मोह आणि बरोबर. इत्यादी. त्याचबरोबर गीतेमध्ये रेफरन्सेस सापडायला लागले. मर्मचिकित्सेत सापडायला लागले. मेजर इन्साइट्स मला मिळाले नाट्यशास्त्रामध्ये भरत मुनींच्या. ओके. आणि मग जेव्हा मी हे सगळ्यांचा अभ्यास करायला लागलो, तेव्हा मला असे डॉट्स कनेक्ट व्हायला लागले. आणि वी स्टंबल्ड अपॉन ए सिस्टम ज्याला आम्ही आता मनोवेद असं नाव देतो. हं. आणि तिकडे ॲक्चुअली रिप्रोग्रॅमिंग घडायला लागलं लोकांचं. हं. त्यांचे इंटर्नल बदल घडायला लागले. त्यांच्या समजुती बदलायला लागल्या. त्यांच्या आतमध्ये असलेले कोंडलेले जे इमोशन्स होते ते रिझॉल्व्ह व्हायला लागले. हं. जुने पॅटर्न्स मोकळे व्हायला लागले. आणि आत्तापर्यंत 4,500 पेक्षा जास्ती पेशंटचं ॲब्सोल्युटली स्ट्राँग डॉक्युमेंटेशन आहे, की पेशंट येतो, त्या मनोइच्छा प्रोसेसमधनं जातो. मग सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम्स असतील, सायकियाट्रिक प्रॉब्लेम्स असतील, सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील, इन्क्लुडिंग डिप्रेशन, अँक्झायटी, लोनलीनेस आणि आता मॉडर्न जगामध्ये जे चालू आहेत ते जे म्हणशील ते आजार. म्हणजे हॅल्युसिनेशन्सपासून सगळे आजार. मस्त रिझॉल्व्ह व्हायला लागले. आणि जेव्हा मी रिझॉल्व्ह म्हणतोय तेव्हा सिम्प्टमॅटिकली फक्त आपण सप्रेस नव्हते करत त्यांना. अजूनही रूट ते करत कॉज. नाही. आपण त्या रूट कॉजपासून मोकळे करायला लागलो. हं. आणि सो ती मनोवेदची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये मला असं लक्षात यायला लागलं, की स्ट्रेसच्या निगडीत खूप चांगल्या पद्धतीत काम होतंय. ओके. स्ट्रेसचं भीषण परिस्थिती अशी आहे, की भारतामध्ये 53% जास्ती मुलांना स्ट्रेस आयडेंटिफाय झालेला आहे. स्टुडंट्स. ओह! एस्पेशली जे स्टेमकडे जातायत त्यांचं तर पर्सेंटेज 67% पेक्षा जास्ती आहे. 22-23% जास्ती मेट्रो सिटीजमध्ये दे आर सफरिंग फ्रॉम वन ऑर द अदर स्ट्रेस, अँक्झायटी, डिप्रेसिव्ह थॉट्स या पद्धतीचे निगेटिव्हिटी वगैरे तत्सम. सगळ्यात मोठा आजार आज समजा अमेरिकेमध्ये किंवा जगात आहे दॅट इज लोनलीनेस. आता
दिस इज नॉट बिकॉज ऑफ इनएफिशियंट स्ट्रेस मॅनेजमेंट. दिस इज बिकॉज ऑफ इनएफिशियंट इंटरनल मॅनेजमेंट. अँड अवेअरनेस ऑल्सो. ॲब्सोल्युटली अवेअरनेस. सो इंटरनल मॅनेजमेंटमुळेच ते अवेअरनेसपर्यंत पोहोचतच नाही रे. म्हणजे परिस्थिती गंभीर आहे. सो गौरव, जे आत्ता तू सांगितलंस मनोवेदबद्दल, मला असं वाटतं की पर्टिक्युलरली इनफॅक्ट म्हणजे टीनेजर्स किंवा विद्यार्थ्यांबद्दल सांगितलं हे तर खरंच शॉकिंग आहे. इनफॅक्ट मी पण एक असा एक रिसर्च वाचला होता की पर्टिक्युलरली पोस्ट कोविड, ड्युरिंग द कोविड अँड पोस्ट कोविड, की 50% ऑफ द पीपल आर हॅव्हिंग सम ऑर द अदर काइंड ऑफ मेंटल ट्रॉमा ऑर मेंटल हेल्थ इश्यूज. आणि मनोवेद मला स्वतःला माहिती आहे, कारण मी कितीतरी मंडळींना रिकमेंड पण केलं आहे तुझ्याकडे येण्यासाठी. आणि मला वाटतं की हे खूप वेगळं आणि खूप कमी माहीत असलेलं असं गोष्ट आहे. आपण आयुर्वेदबद्दल बोलतोय ऑफकोर्स, पण तुझी जी पूर्ण मेथोडॉलॉजी किंवा जे एक तू लोकांना बरं करण्यासाठी किंवा त्यांचे चॅलेंजेस दूर करण्यासाठी फक्त आयुर्वेद नाही, त्याला अनुसरून पण वेगवेगळ्या हिलिंग. सो ते आयुर्वेदातलंच आहे. म्हणजे ते Of बाबा मी course. शोधून नाही काढलं, शास्त्रामधलंच आहे ते. ते फक्त देवाच्या कृपेने, आमच्या गुरूंच्या आशीर्वादामुळे ते डिसायफर झालं, ते बरोबर. डिकोड झालं. सो ह्याबद्दल थोडं जरा तू मला वाटतं की जरा सांगावंस, कारण जे आता व्ह्युअर्स बघतायत त्याच्यापैकी पण कोणाला तरी याबद्दल जर हेल्प झाली तर दे कॅन डेफिनेटली कनेक्ट विथ यू. सो त्याबद्दल मला सो वाटतं सांगितलंस तर बरं. मनोवेद ना, इट इज अ मॉडॅलिटी ऑफ ट्रीटिंग इंडिव्हिज्युअल्स टू रीच देअर पीक पोटेन्शियल. हम्म. मग याच्यामध्ये 3 स्पेसिफिक कॅटेगरीज आहेत. असे मंडळी की ज्यांना आयडेंटिफाय झालेलं आहे किंवा त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास मेंटल लेवलला, इमोशनल लेवलला, हम्म. फीलिंग्सच्या लेवलला आहे की ज्याच्यामुळे ते आयुष्यात पुढे नाही जाऊ शकत आहेत. हम्म. अशी लोकं की ज्यांना माहिती आहे किंवा त्यांना कळत नाही आहे की एखादा आजार झालेला आहे किंवा त्यांच्या आयुष्यात कुठे अडकलेले आहेत, पण त्याला कळत नाही की का पुढे जाता येत नाही आहे किंवा तो आजार संपत का नाही आहे किंवा त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट का होतात त्यांच्या आयुष्यामध्ये. कायम डिपेंडन्सी का राहते औषधांवर, कायम डिपेंडन्सी का राहते सायकॅट्रिक मेडिसिन्सवर. काही मंडळी अशी आहेत की ज्यांना दे आर लिव्हिंग देअर लाईफ इन अ गुड वे, बट दे आर नॉट एबल टू रीच देअर पीक पोटेन्शियल. कारण काय, त्यांचे मेंटल बिलीफ्स असे आहेत किंवा त्यांचे इंटरनल स्ट्रक्चर्स असे झालेले आहेत की त्यांना पीक पोटेन्शियलपासून स्वतःच ते रोखतात. अशा तिन्ही कॅटेगरीजच्या लोकांना मनोवेदमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण ट्रीट करतो. सो देर आर मल्टिपल मॉडॅलिटीज. जसं एक पद्धत आहे की जिकडे आपण 1-to-1 सेशन्स घेतो आणि एक सेशन साधारण 1-1.5 तासापर्यंत होतं. काही सेशन्स म्हणजे आत्तापर्यंत असा अनुभव आहे की मॅक्झिमम 70-80% लोकांना 2 ते 3 सेशन्समध्ये त्यांचे मोठे मोठे इश्यूज रिझॉल्व्ह पण झालेले असतात. तर मनोवेदच्या बाबतीमध्ये ना भरपूर उदाहरणं आहेत. तर एक उदाहरण सांगतो. आमच्याकडे ना थोडासा जरा टिपिकल लोकांपेक्षा थोडासा वेगळा असा एक व्यक्ती आपल्याकडे आला आणि त्याला प्रॉब्लेम होता ना हायपर टेन्शनचा आणि सगळीकडे जाऊन आला होता, पण त्याचं ब्लड प्रेशर काही कमी होत नव्हतं. तर मी जेव्हा नाडी बघितली, आपण जे काही बाकीच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये मी आयडेंटिफाय केलं की ह्याला काही विशिष्ट पद्धतीचा एक पटकन तो चिडायचा व्यक्ती, हायपर इरिटेबिलिटीसारखं व्हायचं आणि तो ज्या व्यवसायात होता त्याच्यामुळे तो मग जरा आउटलाईनमध्ये असल्यामुळे मारामाऱ्या आणि या सगळ्या गोष्टींमधनंच त्याला तो वसुलीसारखा होता व्यक्ती. म्हणजे वसुली करायची असायची, त्याचा तो व्यवसाय होता. त्याचे 2 सेशन झाले. महिनाभरानंतर जेव्हा तो पुन्हा माझ्याकडे आला, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की सर मला नाही वाटत की मला हे कंटिन्यू करता येईल. कारण मला म्हणजे मी तुमची औषधं तर मी घेईन, पण मला मनोवेदची प्रोसेस नाही करायची आहे. मग मी त्याला विचारलं की काय प्रॉब्लेम झाला का तुम्हाला? कारण काय तो थोडासा वेगळ्या स्वरूपाचा होता. मला असं वाटलं की काही वेगळ्या पद्धतीचं ट्रीटमेंट एक्सपेक्टेड असेल त्याला. तर त्याची कंप्लेंट किंवा त्याचा प्रॉब्लेम असा होता की आपले सेशन झाल्यानंतर त्याला त्याच्या कामामध्ये बाधा यायला लागली. कारण की त्याला राग येणं बंद झाला होता. म्हणजे त्यांनी हे जेन्युइनली सांगितलं की अरे मी बाहेर जातो, आता ते लोकं समजायला लागतात, तर मग आता रागच येत नाहीये. सो बीपी तर कमी झालंच, पण त्याची टेंडन्सी पण बदलायला लागली. अजून एक स्त्री होती, म्हणजे त्यांचं वय 40च्या आसपासचं होतं आणि त्यांना आठवतं तेव्हापासनं ते कोणाकडेही जातच नाही, जे 3ऱ्या मजल्याच्या वर राहतात. कारण का त्यांना लिफ्टचा फोबिया होता. म्हणजे त्यांना आठवतच नाही आहे की वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून ते कोणत्याही व्यक्तीकडे असे गेलेले आहेत, जे 3ऱ्या मजल्यावर राहतात किंवा 4थ्या मजल्यावर राहतात. कारण काय त्यांना लिफ्ट बघितल्यानंतरच त्यांना फोबिया तयार व्हायचा. सो लिफ्ट फोबिया एवढा की आत जाणं दूर, म्हणजे ते असं बघितल्यानंतरच रिपेल व्हायच्या. त्यांचे 2-3 सेशन्समध्ये पूर्ण ट्रॉमा रिझॉल्व्ह झाला. एक कपल होतं, त्यांना ट्रॉमा म्हणजे काय झालं होतं, ते एक ट्रॅजेडी झाली होती की म्हणजे आता खूप मोठा इश्यू नव्हता. त्यांच्या दुकानाच्या बाहेर पावसाळ्यामध्ये
पाणी जमलं. त्यांचं कपड्याचं दुकान होतं आणि 1.5-2 फुटापर्यंत पाणी आलं आणि त्याच्यामुळे त्यांना खूप धावपळ करायला लागली आणि त्यांचं रॅक वगैरे थोडेसे खराब झाले. तेव्हापासून मागचे 3 ते 4 वर्ष पावसाळा आला की दोघेही आजारी पडायचे. कारण का त्यांना भीती बसायची की आता बहुतेक पुन्हा पाणी येऊ शकेल आणि आमचा धंदा बुडेल. तेव्हा धंदा बुडाला नव्हता. आता ह्या केसेससुद्धा म्हणजे ह्याच्यात औषधं किंवा कोण काही करू शकत नव्हतं. अनफॉर्च्युनेटली असे सुद्धा काही पेशंट आहेत की बाबा ज्यांच्या सुसायडल टेंडन्सीज असतात. म्हणजे त्या पेशंटना आपण आयडेंटिफाय करतो की बाबा हे सुसायडल टेंडन्सीज असू शकतात. त्याच्यावर काम करायला लागतं आपल्याला. त्यांना सुद्धा आपण बाहेर काढतो. खूप कॉम्प्लेक्स केसेस आहेत की जे मनोवेदच्या मदतीने काही स्पोर्ट्स पर्सन आहेत की ज्यांना पीक पोटेन्शियल अचीव्ह करण्यासाठी आपण मदत केली. कारण का त्यांना जेव्हा ते खेळायला जायचे तेव्हा प्रॅक्टिस भरपूर असायची. पण एक्झॅक्टली त्या स्टेटमध्ये गेल्यानंतर म्हणजे खेळायला गेल्यानंतर क्रुशल मॅचला किंवा क्रुशल इव्हेंटला त्यांचा परफॉर्मन्स खाली जायचा. त्या लोकांना आपण करायला लागलो. खूप वेळेला असं होतं की इंटरपर्सनल रिलेशनशिप चांगले नसतात. बरोबर. तिकडे मनोवेदची मदत होते. खूप खूप इफेक्टिव्ह मेथडॉलॉजी आहे. सो गौरव, हे एक मनोवेद सांगितलंस आणि मनोवेद व्यतिरिक्त सुद्धा अशा वेगवेगळ्या काही मला वाटतं रेमेडीज किंवा त्याला तू प्रॅक्टिसेस म्हणू शकतो. सो तू ज्या पद्धतीने आता गेल्या 18 वर्षांमध्ये या पातळीला आता आलेला आहेस 43,000 पेशंट्सबद्दल तर मगाशी सांगितलं. पण जस्ट एक थोडक्यामध्ये हे जर सांगितलंस की एक्झॅक्टली तुझं जी एक ही जी पद्धत आहे ज्याला आपण इंटिग्रेटेड मेडिसिन्स Yes, म्हणून yes, अर्बन yes, आयुर्वेदच्या yes. माध्यमातून हे करतोय. सो ते थोडक्यामध्ये जर सांगितलं सो दॅट एनीबडी हू वॉन्ट्स टू मीट यू किंवा अर्बन आयुर्वेदमध्ये यायचं असेल तर थोडं सांगू शकतोस? मी 2010ला जेव्हा पासआउट झालो, मी माझं सगळं जे काही माझं म्हणजे आयुर्वेदातलं सगळं शिक्षण होतं ते जवळपास गुरु-शिष्य परंपरेतनंच झालं. आम्ही कॉलेजमध्ये फक्त जायचो. मला सगळं शिकायला मिळालं ते माझ्या गुरूंच्या क्लिनिकमध्येच मिळालं. तेव्हा मी प्रॅक्टिस चालू करणार होतो त्याच्या 1 वर्ष अगोदर माझ्या सरांनी मला सांगितलं, की आता याच्यापुढे हॅरिसन्स म्हणजे ॲलोपॅथीचं एक पुस्तक आहे. इट्स लाइक ए बायबल ऑफ ॲलोपॅथी. तेच वाचायचं आता, बाकी काही नाही वाचायचं. आणि आय वॉज अच्छा. नॉट शुअर की मला तर प्रॅक्टिस आयुर्वेदाचीच करायची आहे. म्हणजे मी मागचे 10 वर्ष तुमच्याकडे आयुर्वेदच शिकतोय. पण आता शेवटचा 1 वर्ष तुम्ही हे का सांगताय मला? बट ऑब्व्हियसली हिंमत तर नव्हती की बाबा मास्तरांनी सांगितलंय करायचं तर करायचं. हं. जसं मी प्रॅक्टिसला म्हणजे चालू केली आणि मला काही गोष्टी दिसायला लागल्या, मला असं लक्ष द्यायला लागलं की माझ्याकडे जे मॅक्सिमम पेशंट येतात, ते ॲलोपॅथीची औषधं घेऊनच येत होते हं. किंवा ते कुठून ना कुठून कारण काही क्रॉनिक डिसीजेस असायचे, त्यामुळे बीपीचं, शुगरचं औषधच घेत असायची. तर त्या औषधांचे दुष्परिणाम काय हे सुद्धा मला कळायला पाहिजेत. सध्या प्रचलित परिस्थिती आहे, तिकडे लोकं ॲक्चुअली खरंच आयुर्वेदाला किती स्थान देत आहेत, खरंच बाकीचे सिस्टम्स किती फॉलो करतात, हे तुम्हाला कळायला पाहिजे. हं. त्याच्याशिवाय तुम्हाला आयुर्वेदाच्या मर्यादा काय आहेत, आयुर्वेद चांगल्या पद्धतीने काम कुठे करू शकतं, हे तुमच्या लक्षात नाही येणार. अँड धिस वॉज मेजर टर्निंग पॉइंट. मी 16-17 पेक्षा जास्ती वैदू लोकांकडे जाऊन शिकलो. त्यामध्ये काही असे लोकं होते, की जे त्यांच्या हातातच कला होती. ते हाताने काहीतरी असं सेटिंग करायचे आणि पेशंट्स ठीक व्हायचे. होमिओपॅथ्स होते काही, त्यांच्याकडनं मी शिकलो. मला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक लक्षात आलं, की प्रत्येक पॅथी किंवा प्रत्येक कोणतीतरी एक पद्धत आहे, त्याला ना खूप चांगले कंगोर आहेत, खूप चांगले पॉझिटिव्हज आहेत. मात्र प्रत्येक पॅथीला, प्रत्येक सायन्सला काहीतरी मर्यादा आहेत. आणि मग मला असं लक्षात आलं, की ह्या मर्यादांना आपण कॉम्प्लिमेंट करू शकतो का विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग एनी प्रिन्सिपल. म्हणजे मला सर भेसळ उगाचच म्हणजे माणसाला बदकाचा पाय लावणं आणि तो धड बदक पण नाही, माणूस पण नाही, असं करण्यात काही सेन्स नाहीये. पण ॲटलीस्ट कॅन वी फाइंड ए वे वेअर वी कॅन कॉम्प्लिमेंट इच अदर. ओके. मग मी काम करायला लागलो आणि देअर स्टार्टेड अवर रिसर्च विंग विच वॉज ॲडव्हान्स इंटिग्रेटेड मेडिसिन. ओके. मग मी कॅन्सरवर जेव्हा काम केलं तेव्हा ॲलोपॅथीतले आत्ता जे प्रचलित असलेले रेडिएशन आणि किमो ही औषधं चालूच असतात. मग ह्याच्या अनुषंगाने आयुर्वेद कसं कॉम्प्लिमेंट करू शकेल जेणेकरून कमीत कमी किमोमध्ये, कमीत कमी रेडिएशनमध्ये चांगल्यात चांगला परिणाम होईल. पेशंटची इम्युनिटी कशी व्यवस्थित राहील, पेशंटची लिव्हिंग कंडिशन्स व्यवस्थित कशा राहतील, पेशंटना कमीत कमी कसे दुष्परिणाम सहन करायला लागतील, रिकव्हरी कशी फास्ट होईल, अशानी मग कॅन्सरवर काम करायला लागलो. मग ज्या मंडळींना जॉईंट पेनचे त्रास आहेत किंवा ज्यांना ऑपरेशन सांगितलेले आहेत मणक्याचे, मग त्यांचे पोश्चरल प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांना स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत. आता तिकडे औषध काही पोटात जाऊन असं खटखट करून वाकड्याचं सरळ करणार नाही आहे तुम्हाला. मग तिकडे काही बाह्य उपचार आहेत. पण जसं आपल्याकडे केरळमध्ये किंवा खालच्या राज्यांमध्ये भारतातल्या मर्मचिकित्सा नावाची एक पद्धती आहे. ओके. मग त्याचा मी अभ्यास केला. मग ते इंटिग्रेट केलं आयुर्वेदाबरोबर आणि मग मर्मचिकित्सा आणि आयुर्वेदाच्या मदतीने
आम्ही अनेक पेशंटचे ऑपरेशन टाळलेले आहेत, की ज्यांना गुडघ्याचे आजार झालेले आहेत किंवा मणक्याचे आजार झालेले आहेत आणि ज्यांना सांगितले आता तुम्हाला ऑपरेशनशिवाय ऑप्शन नाही आहे. हं. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये ना काही अशा विशिष्ट परंपरा आहेत. आता उदाहरणार्थ लहान मुलांना ऑटिझमचा भरपूर त्रास दिसायला लागलेला आहे. सिंगापूरसारख्या वगैरे देश आहेत तर तिकडे ऑटिझम हे प्रिव्हलंटच आहे. म्हणजे तिकडे त्यांना असं असं म्हणतात, की हे या मुलांना हा तर त्रास असतो, हळू तो रिकव्हरच होईल. म्हणजे एवढं ते आता नॉर्मलाईज करून टाकलेलं आहे. भारतामध्ये सुद्धा ऑटिझमचं प्रमाण खूप जास्ती वाढतंय ओके. आणि अनफॉर्च्युनेटली आत्ता ना तेवढी सक्षम औषधी उपचार नाही आहेत, की जे ऑटिझमला पूर्ण पद्धतीने बरं करू शकतील. यू विल बी सरप्राईज आपल्याकडे आता 3 असे केस रिझल्ट्स आहेत, की जिकडे ऑटिझमचे स्कोअर्स पॉझिटिव्ह असून निगेटिव्ह झालेले आहेत. म्हणजे आपल्या ट्रीटमेंटच्या अगोदर ऑटिस्टिक स्कोर काही होते आणि आता दॅट पेशंट इज डिक्लेअर्ड ॲज नॉन ऑटिस्टिक नॉर्मल. ओह! आणि पूर्णतः आयुर्वेदाच्या औषधांनी आणि आपल्या पंचकर्म आणि मर्मचिकित्सेच्या मदतीने आपण ऑटिझमवर खूप चांगलं काम करतोय. फक्त ऑटिझम नाही तर मग अटेन्शन डिफिशियंटची जी मुलं असतात किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे, खूप लहान वयापासून त्यांना ब्रीथिंगचे प्रॉब्लेम्स आहेत, सर्दी, खोकला कायमच होतोय, इम्युनिटी खूप कमी झालेली आहे. अशा मुलांसाठी मग आपलं वेगळं डिपार्टमेंट तयार झालं. मग तिसरं डिपार्टमेंट झालं, की जिकडे आपण डोळ्यांच्या आजारांवर काम करतो. तर माझे एक गुरु आहेत डॉक्टर गोकुलन म्हणून. त्यांच्याबरोबर आपण असोसिएटेड आहोत. मग ते आपल्या सेंटर्सना यायचे. मग त्यांनी ज्या सिस्टम्स दिल्यात त्या आपण पंचकर्म म्हणजे नेत्र चिकित्सा डोळ्यांसाठी म्हणून विशिष्ट आयुर्वेदामध्ये पंचकर्मातले उपचार सांगितलेले आहेत. त्याच्या मदतीने डोळ्याचे नंबर कमी करणं, डोळ्यांचे जे कॉम्प्लेक्स आजार असतात त्याच्यावर उपचार करणं, असे हळूहळू रिसर्चेस चालू झाले. मग पंचप्राण नावाची एक चिकित्सा प्रणाली आपण तयार केली, की जी तुमच्या षटचक्रांवर काम करते ओके. आणि षटचक्र बॅलन्स करायला मदत करते. मग त्याच्या आधारे आपण अनेक पेशंट्सना पोस्ट ट्रॉमा रिकव्हरी, पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी, पोस्ट सर्जरी रिकव्हरी किंवा लहान मुलांना ज्यांना एस्पेशली ना सिझेरियन सेक्शन्स झालेले असतात, त्या बाळांची इम्युनिटीवर एक वेगळा परिणाम होतो. कारण का जेव्हा तुम्ही नॅचरल बर्थिंगमधनं जाता, तेव्हा त्या बाळावर एक स्ट्रेस निर्माण होतो, विच इज ॲक्च्युअली पॉझिटिव्ह स्ट्रेस, की ज्याच्यामुळे त्याची इम्युनिटी खूप पटकन वाढते. सिझेरियन सेक्शनमध्ये ही प्रोसेस पूर्णतः बायपास केली जाते. आणि मग अशा बाळांना काही विशिष्ट आपल्याकडे सुईणी ज्या करायच्या, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी अशा वेगळ्या टेक्निक्स आहेत, ज्या आयुर्वेदात आम्हाला सापडल्या. ज्या विशिष्ट प्रकारच्या स्पर्शांनी आपण ती एनर्जी बॅलन्स करतो, ज्याच्यामुळे त्या पेशंट्सना किंवा त्या बाळांना सेटल व्हायला मदत होते, त्यांच्या ग्रोथसाठी मदत होते. सो अशी निर्माण झाली पंचप्राण चिकित्सा. आणि मग आता आम्ही काम करतोय मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीवर. सो असे स्पेसिफिक जे काही आयुर्वेदामध्ये अष्टांग सांगितलेले आहेत, म्हणजे स्पेशालिटीज सांगितलेल्या आहेत आयुर्वेदाच्या, त्याच्यावर आम्ही इंटिग्रेटेड पद्धतीने आता काम करतोय. मला असं वाटतं, की हा एक पॉडकास्ट हे सगळं जाणून घेण्यासाठी सफिशियंट नाही आहे. आय एम शुअर या पॉडकास्टला बरेचसे व्ह्यूअर्स बघतील आणि भरपूर असे कमेंट्स आणि रिकमेंडेशन येतील, की वैद्य गौरव गुप्ते यांना आणखीन वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी बोलवा. आणि हे कॉन्व्हर्सेशन खरं तर मला असं वाटतं, की आता कन्क्लूड जरी होत असलं तरी मला असं जाणवतंय, की आज हे कळलं, की आपल्याला काय कळत नाही. सो आय रिअलाइज टुडे दॅट व्हॉट आय डोंट नो, विच आय वॉज नॉट नोईंग बिफोर. पण तरी जाता 2 प्रश्न मी विचारणार आहे. ॲक्च्युअली हेल्दी लाईफ ही काय आहे संकल्पना? काय सांगशील? व्हॉट इज ॲक्च्युअली हेल्दी लाईफ? आयुर्वेदामध्ये डेफिनेशन दिलेलं आहे. समधातू म्हणजे हॉर्मोनीमध्ये असलेले तुझे सगळे बॉडी टिश्यूज. ओके. समदोष म्हणजे तुझ्या त्या टिश्यूजना गव्हर्न करणारे जे फॅक्टर्स आहेत, म्हणजे तुझ्या शरीरामध्ये जे काही कार्य चालू आहे ते हार्मोनीमध्ये असणं. ओके. आणि हार्मोनीमध्ये असलेलं तुझं अंतःकरण, दॅट इज तुझं मन. क्या बात है. या तिन्ही गोष्टी हार्मोनीमध्ये असतील किंवा असायला पाहिजेत, त्याला तुम्ही हेल्दी लाईफ म्हणा. एक्सलंट. सो इट इज मोर अबाउट हार्मोनी. इट इज नॉट जस्ट ॲब्सेन्स ऑफ डिसीज. सो या 3 मधली एखादी गोष्ट हार्मनीमध्ये नाही आहे किंवा कुठली हार्मनीमध्ये नाही आहे, हे कळण्यासाठी काही डायग्नोसिस टेस्ट किंवा का नाडीमधून हे समजतं? नाडीमधनं तर कळतंच, पण त्याच्याबरोबर आयुर्वेदामध्ये ना दशविध परीक्षा सांगितलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा कोणताही पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं परीक्षण केलं जातं. म्हणजे ओके. आत्ताच्या भाषेमध्ये इन्व्हेस्टिगेशन जसं म्हणतात, तेव्हा त्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षण केलं जायचं रुग्णाचं.
हं. आणि मग ते आयडेंटिफाय व्हायला मदत होते की बाबा तुझे बॉडीली टिश्यूज जे आहेत ज्याला आपण सप्तधातू असं म्हणतो हं. ते हार्मोनीमध्ये आहेत का, त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित चालू आहे का, हं. त्याची क्वालिटेटिव्ह स्टेट कशी आहे, क्वांटिटेटिव्ह स्टेट कशी आहे, मग गव्हर्निंग फॅक्टर्स ज्याला आपण वात पित्त कफ असं म्हणतो हं. त्याचा फंक्शनिंग कसा, दीज आर फंक्शनल युनिट्स ऑफ युअर बॉडी, हां. ते कसं चालू आहे, मग तुमची मनस्थिती कशी आहे, ह्याचा आपल्याकडे ॲक्च्युली आपण हेल्थ स्कोअर केलेले आहेत. सो जसा तू मगाशी प्रश्न विचारला तसा तो हेल्थ स्कोअर करा, तुम्हाला तुमचं कळेल. हे साधं सरळ सोपं त्यातलं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला तुमचा हेल्थ स्कोअर जर पाहिजे असेल तर वैद्य गौरव गुप्ते यांचं कल्याणला, ठाण्याला, दादरला आणि पुण्याला आणि बडोद्याला पण. आणि बडोद्याला सुद्धा अर्बन आयुर्वेद हे क्लिनिक आहे आणि तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर, त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर जाऊ शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आम्ही त्यांचा संपर्क क्रमांक देऊ, सो जेणेकरून तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. एखाद्या व्यक्तीला गौरव आज हे बघितल्यानंतर साक्षात्कार झाला असेल, जाणवलं असेल की आय एम लिव्हिंग अ अनहेल्दी लाईफ अँड प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर आणि त्याला डिसीज होण्याची वाट न बघता जर स्वतःच्या आरोग्यावर प्रोॲक्टिव्हली काम करायचं असेल तर 3 अशा कोणते स्टेप्स सांगशील? सगळ्यात पहिले ना बॉडीली अवेअर व्हा. हं. एक सिंपल गोष्ट सांगतो, ही प्रत्येकाला खूप इफेक्टिव्ह आहे, की रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्या-उठल्या तुम्ही फक्त पडून राहा, स्वतःला 5 मिनिटं द्या. आणि डोक्यापासून पायापर्यंत फक्त स्कॅन करा. फक्त हो. मन तिकडे न्या तुमचं. अर्ध्या गोष्टी ना तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल अवेअरनेसच नसतो. तिकडून तुम्हाला अवेअरनेसमध्ये तरी येईल, की अच्छा हे काहीतरी गडबडतंय. हे काहीतरी व्यवस्थित नाहीये. ह्याचं कार्य व्यवस्थित होत नाहीये. कोणतीही गोष्ट रिपेअर करण्याच्या अगोदर ती आयडेंटिफाय करणं, ती अॅक्नॉलेज करणं, ही पहिली स्टेप आहे. पब्लिक अॅक्नॉलेज पण नाही करत, की अरे त्यांचं शरीर प्रॉब्लेममध्ये आहे. इट इज अ टेम्पल. तुम्ही त्याच्यात राहताय. तुम्ही आयुष्यभर ह्याच्यातच राहणार आहेत. ह्याच्या पलीकडे कुठे राहणार आहात? एक्सलंट. तर ते अॅक्नॉलेज तर करा. आता त्यासाठी वेगळी कारणं आहेत. काही लोकांचा ना त्या तोऱ्यात असतात. आम्ही काय म्हणजे आम्हाला काहीच झालं नाही आत्तापर्यंत. मी सकाळी खातो, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी खातो तरी काही होत नाही. दिस इज फर्स्ट स्टेप. दिस इज फर्स्ट स्टेप, की अॅक्नॉलेज, रिस्पेक्ट युअर बॉडी. हं. दुसरी स्टेप, की जेव्हा किंवा आयडेंटिफाय होईल, तेव्हा कॉमन सेन्स पाळा. जे मगाशी मी तुम्हाला सांगितल्या होत्या गोष्टी, हं. तेव्हा अर्ध्या पोटी खा, हं. झोप पूर्ण करा. हं. तुम्ही आयडेंटिफाय करा, की बाबा झोप पूर्ण नाही लागत आहे याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. हं. झोप ही अशी क्रुशियल फॅक्टर आहे ना, की अख्ख्या 24 तासामध्ये त्या झोपेमध्येच तुम्हाला रिकव्हर करता. तीच कॉम्प्रोमाइज झाली, तर तुमची रिकव्हरी स्लो डाऊन होणार आहे. हं. सो डोंट ओव्हरलुक एनी काइंड ऑफ स्मॉल सिम्प्टम. छोटा सिम्प्टम असताना इमिजिएटली आयडेंटिफाय करा आणि कॉमन सेन्स पाळायला लागा. ते नाही झालं तर प्लीज सेल्फ मेडिकेशन करू नका. ओके. तुम्ही चांगल्या वैद्याला गाठा. आयुर्वेदाचं मी का प्रोपगेशन करतो, कारण काय होलिस्टिक पिक्चर ना तुम्हाला एक चांगला आयुर्वेदिक वैद्य देऊ शकतो. आहाराकडे दुर्लक्ष करू नका. अल्टिमेटली तुमचे काही बेसिक पॅरामीटर्स आहेत. पोट व्यवस्थित साफ होतंय का? झोप व्यवस्थित लागतीये का? तुम्ही दिवसभर एनर्जी लेव्हल्स मेंटेन राहतायत का? हं. तुमचा मूड चांगला राहतोय का? हे 4 गोष्टींपैकी क्या बात. एक किंवा पेक्षा अधिक बिघडल्या तर समजायचं गडबड चालू झाली आहे. इमिजिएटली Excellent. गाठा कोणातरी. एक्सलंट. सो सीटी स्कॅन ऐकलं होतं, बट स्कॅनिंग युअर बॉडी थ्रू युअर माइंड हे Yes. एक फॅन्टॅस्टिक तू जाता-जाता सांगितलंस. खरंच जेन्युइनली असं वाटतंय, की आजच्या या पॉडकास्टनंतर उलट आणखीन भरपूर प्रश्न मनात निर्माण झालेत. पण बहुतेक त्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू. आज हा लक्षवेध पॉडकास्टचा 3रा एपिसोड आहे आणि वेगवेगळ्या विषयांवर आम्ही पॉडकास्ट करतोय. वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ इकडे येतायत आणि आज तू आरोग्य आणि आयुर्वेद या एकदम मी असं म्हणेन खूप सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाच्या अशा विषयावर खूप दिलखुलास सांगितलंस. भरपूर तू मिथ बस्ट केले. काही कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्टींवर सुद्धा तू एकदम परखडपणे आपली मतं मांडलीस. आय थिंक दिस पॉडकास्ट इज गोइंग टू गेट टू थाउजंड्स अँड लॅक्स ऑफ पीपल आणि तुझ्या या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. ज्या 18 वर्षांमध्ये तू 43,000 पेशंट्स बरोबर काम केलंय, पुढच्या जर्नीमध्ये मे बी हा प्रवास लाखोंचा होवो आणि लाखो लोकांच्या जीवनामध्ये तू एक अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणावं अशा तुला शुभेच्छा देतो आणि थँक्यू व्हेरी मच आमच्या आमंत्रणाला मान देऊन तू इकडे आलास. येस. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू अतुल. म्हणजे तू जे काम करतोयस आत्तापर्यंत लक्षवेधच्या निमित्ताने इतक्या लाख लोकांपर्यंत पोचलेला आहेस आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्यासारख्या अनेक लोकांना झालेला आहे. सो आय एम रिअली थँकफुल.
तू एक प्लॅटफॉर्म दिला आणि आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आहे लोकांच्या साठी त्यांच्या आयुष्यामध्ये. जाता सांगेन माझ्या गुरूंनी ते सांगितलं होतं की वैद्याचा रोल ना पेशंटना औषध देणं फक्त नाही आहे. हम्म. त्या औषधांपासून जास्तीत जास्त लांब कसं ठेवता येईल हा रोल आहे. सो हा रोल मला ना खूप वेळेला नाही ॲक्च्युली तो पूर्ण करतायत. कारण काय माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्यांना ज्ञानबाजी नसते ऐकायची. हम्म. त्यांना डॉक्टर त्रस्त तुम्ही असतात तेव्हा. औषध द्यावं, मला पहिले बरं करा. पण ह्या निमित्ताने मला त्या रोलमध्ये येता आलं एक्सलंट. आणि आय होप की ह्याची मदत होईल. लोकं ह्याच्यातनं काहीतरी घेतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कॉमन सेन्स इम्प्लिमेंट करतील. सो आय एम थँकफुल फॉर दॅट. थँक यू. माय प्लेजर इंडीड.